नमस्कार. देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा आपल्याला पितृपक्षाबद्दल आणि त्याच्या रिलेटेड माहिती जे आपल्याला नॉर्मली माहिती नाही कुठे ती सांगणार आहेत. ऑलरेडी देव माझ्यावरती 2 एपिसोड त्यांचे पितृपक्षावरती आहेत. गेले 2 वर्ष केलेले. प्लस देव माझ्यावरती एक खजिना आहे पितृपक्ष नावाचा, तुम्ही प्लेलिस्ट बघा, त्याच्यात तुम्हाला भेटेल. दादा सुरुवात करतो गेल्या वेळच्या एपिसोडची. मला थोडेसे वेळ प्रश्न पडतात की बाबा हे अध्यात्म काय आहे, कशासाठी करतात लोक, का जप, पोथी वाचन, स्तोत्र पठण का करतात. तुमच्या गेल्या एपिसोडमध्ये विष्णू सहस्त्र नावाच्या एपिसोडमध्ये मला एक रिअलायझेशन झाला. तो शब्द होता थॉट्स शेप रियालिटी. हे तुम्ही ऍक्च्युअली त्याच्यामध्ये मराठीमधलं होतं. ते आपल्या देहावरती पहिला मनावरती परिणाम, दुसरा शरीरावरती परिणाम, तिसरा तुमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम. पहिलं चित्त व्यवस्थित पाहिजे, मग तुमचा देह उत्तम पाहिजे, पित्त व्यवस्थित पाहिजे, तरच तुमचं वित्त व्यवस्थित असणार आहे. म्हणजे चित्त पित्त वित्त ह्या तिन्ही गोष्टी मनुष्याच्या रोजच्या जीवनामध्ये लागून येतात. भीष्माचार्यांनी जेव्हा युधिष्ठिराला सांगितलं की ह्या सर्व ही 6 प्रश्नांची तुझ्या उत्तर जे मी देत आहे, ह्याच्यामध्ये मनुष्यानी त्याच्या विचारांनी आचार जसा असेल तसं हे नाम फलद्रूप होणार आहे. परत सांगतो, मनुष्याचा आचार विचार हा ज्या अनुषंगाने असेल आणि त्या अनुषंगाने जे नाव घ्याल, ते कुठलं जे नामस्मरण तुम्ही करणार आहात तसं ते फलद्रूप होणार आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने जर काही गोष्टी केल्या तर त्या तिथं त्याचं निवारण होणार नाही. पण मला त्याच्यातून ते पिकअप झालं. तो एक ऍक्च्युअली डायलॉग आहे, डॉक्टर स्ट्रेंज नावाचा पिक्चर आहे मार्वल कॉमिक्सचा. त्याच्यामध्ये तो डॉक्टर, ती जी मोठी बाई असते ती त्यांना सांगते. तर मग जेव्हा हे थॉट्स शेप रियालिटी म्हटलं जातं, तेव्हा गोष्टी सगळ्या जागेवरती पडतात की तुम्ही विचार करता, तुम्हाला तुमचं मन ताब्यात ठेवण्यासाठी की तुम्ही चांगले विचार करावं आणि त्याच्यातून पॉझिटिव्ह थिंकिंगने तुमचे आयुष्य बदलू शकते. हे कालच्या त्या एपिसोडमधून समजलं. ओके, ठीक आहे. श्रीराम, सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे खूप खूप आभार. एक विशेष म्हणजे विष्णू सहस्त्रनाम हा भाग जेव्हा या पॉडकास्टवर आला आणि त्याच्या खालच्या ज्या कमेंट्स वाचल्या, कारण एखादा भाग आपण जेव्हा हा लाईव्ह होतो तर त्याच्यानंतर कोणाचे प्रश्न किंवा काय हे साधारण बघायची मला एक सवय आहे की आपण सुद्धा मी माणूस आहे, चुकू शकतो, कुठं चुकलेलं कोणी आपल्याला सांगू शकतं का, किंवा कोणाला काही प्रश्न आहे का. आणि खरंच खूप आनंद वाटला की 1.5 पावणे 2 तासाचा जवळजवळ भाग होतो, रेकॉर्डिंग होतं. आणि आजच्या काळामध्ये मुळामध्ये आपण इंस्टाग्राम बघितलं की 1 सेकंदात, 1 मिनिटात, 2 मिनिटात, 15 मिनिटं त्या माणसाचं पेशन्स नसतो की एवढा वेळ एका जागी बसून ऐकणं आणि त्याच्यावरती विचार करणं. आणि आपण जर पाहिलं तर आपले पहिल्यापासूनचे सगळे भाग हे साधारण तास 1.5 तासाचे झाले. तास 1.5 तासाचे झाले ह्याला महत्त्व नसतं. मला माझ्या गुरूंनी जे शिकवलं आहे ते असं आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती स्वतःला ज्यावेळी आपल्याला समाधान होतं की नाही आता ठीक आहे, आता मी सांगितलं आणि मला आता समाधान झालेलं आहे, तर तेव्हाच थांबावं. म्हणजे नुसतं वरवर काहीही उपयोग होत नाही. ज्ञानाचा अखोलापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि खरंच म्हणजे काही 1.5 तास एका जागी बसून ऐकणं, काही जणांनी म्हणजे थोडं जसं त्यांना जमत आहे तसं ऐकलं. त्याच्यामध्ये 2-3 मला फोन करून सांगितलं की आम्ही काम हे होत नाही, वेळ होत नाही, मग आम्ही 15 मिनिटं ऐकतो, मग परत संध्याकाळी ऐकतो. पण परत ती असं होतं की सुरुवातीपासूनच ऐकतो आणि मग ते 2-2, 3-3 वेळा ऐकलं जातं. आणि आपली आत्ता जे काही ह्याचे सबस्क्रायबर आहेत त्याच्या अभ्यास करतात ते पाहून खरंच आनंद वाटतो की अध्यात्म आपलं अजून
खरंच जिवंत टिकून आहे. आता पितृपक्षात 2 दिवसांनी आता गणपती उद्या विसर्जन शनिवारी झालं की रविवारचा दिवस सोडला की सोमवारपासून पितृपक्ष चालू होतं. पितृ 15 मुळामध्ये आपण 2 भाग केलेले आहेत की पितृ 15 म्हणजे काय, की ह्या 15 दिवसामध्ये एक थोडक्यात सांगतो म्हणजे आपल्याला पार्श्वभूमी डोळ्यासमोर ती एक ट्रेलर जसं येतो तसं ती येते की गणपती झाल्यानंतर पितृ 15 येतो आणि त्यावेळी असं म्हणतात की सर्व पित्र म्हणजे आपले पूर्वज हे त्या परमात्म्याच्या आज्ञेने किंवा तो नियमाने, कारण शेवटी ते त्यांचं पण जग आहे वेगळं, तर 15 दिवस आपले घरचे म्हणजे पृथ्वीवरती जे जीवन त्यांनी शरीर स्वरूपात जगलेलं असतं मनुष्य, तर ते नातेवाईकांना मिळण्याचा एक किंवा भेटण्याचा एक काळ असं म्हणून तो पितृ 15 म्हटलं जातं की असं मानतात. मी मानतात शब्द एवढ्यासाठी म्हटला की वास्तव काय ना याचा आपण माणसाने काय विचार करायचा की एखादी गोष्ट एखादी व्यक्ती जर मृत पावली तर मृत पावल्यानंतर त्यांचे आपण अंत्यसंस्कार करतो. त्यांचा देह हा अग्नीला प्रदान केला जातो. त्यांच्या देहाचे संस्कार झाल्यावरती त्यांच्या अस्थी राहतात, ते विसर्जित केले जातात. आणि असं झाल्यानंतर बऱ्याच जणांची मग ती शंका असते की ती व्यक्ती परत आली, ती व्यक्ती मला दिसली, ही व्यक्ती आता ह्या पितृ 15 परत येणार, किंवा आत्ता मला काल गेले आम्ही हे करून आलो तर ह्या 10 दिवसामध्ये मला आतल्या खोलीत दिसले, बाहेरच्या खोलीत दिसले, असं आपण नेहमी बघत असतो त्याच्यात. तर मुळामध्ये ही एक प्रकारची आपली त्या व्यक्तीच्या बरोबर असलेली मानसिक अटॅचमेंट असते, जवळीक असते की ती व्यक्ती आपल्याला दिसते. तर तो मुख्यतः देह दिसत नाही. म्हणजे थोडासा विषयांतर करून आपण तेव्हा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता, मागच सांगितलं मेडिटेशन हे मान्यच नाही, कॉन्सन्ट्रेशन हेच मान्य आहे. कारण निर्विचार होणं आणि मी निर्विचार असणं हा सुद्धा एक विचार असतो. त्यामुळं एकाग्रता ही आपल्याला महत्वाची असते. तर त्या एकाग्रतेमध्ये जेव्हा आपण त्या परमात्म्याला पाहायचा प्रयत्न करतो तर त्याची एखादी आकृती कसा दिसतोय, म्हणजे प्रभू रामचंद्र जर कोणाला विचारलं की कसं दिसतात ते सांगतात की वल्कर हे केलेले आहेत, केस बांधलेले आहेत, रुद्राक्ष आहे, धनुष्य हातात आहे. तर ही कृती म्हणजे त्या भूमिकेमध्ये किंवा त्या देहामध्ये त्या स्वरूपामध्ये आपल्याला पहिल्यापासून आपण ऐकलेलं असतं, त्यामुळे ती बघायची सवय झालेली असते. पण जसं की ओ माय गॉड सिनेमा होता की त्या ओ माय गॉड मध्ये अक्षय कुमारांनी भगवान श्रीकृष्णाचा रोल केला आहे, म्हणजे तसा. तर तो काही वस्त्र नेसून किंवा असं त्याच्यामध्ये दाखवलेलं नाही, ते जीन पॅन्ट शर्ट वगैरे. आणि अतिशय उत्तम तो सिनेमा मी एवढ्यासाठी आपण म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा एवढ्यासाठी सांगितलं की भगवंत हे एक तत्व आहे आणि ती एक ज्योत आहे. ती कुठल्या स्वरूपात तुमच्या समोर येईल हे तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याने तुम्हाला मदत केली संकटकाळी तर देव स्वरूप झाला, पण मी घसरून पडलोय आणि शेजारचा हसत हसत निघाला तो दानव वृत्तीचा. आपण लगेच त्याला नावं ठेवून मोकळं होतो की अरे किती अगदी देवासारखा धावून आलास. पण जर विचारलं देवासारखा धावून आलास म्हणजे तू देवाला ओळखतोस का, तर आपण त्याचं उत्तर देऊ शकत नाही की नाही, देवाला नाही ओळखत. पण ऐकून तर माहितीये मंदिरात स्थित असलेल्या मूर्त स्वरूपामध्ये जी मी प्रतिकृती बघतो ती मी मानतो, आणि तीच मी जेव्हा एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करतो तेव्हा ती प्रतिमा आपण तो चेहरा आपण डोळ्यासमोर आणतो आणि एकाग्रता साधतो.
तेव्हा तो सात्विक भाव निर्माण होतो. तसं आपण जेव्हा हा पितृ पंधरवडा जेव्हा येतो, या पितृ पंधरवड्यामध्ये आपली गेलेले जे पितर असतात, म्हणजे आता मी माझे वडिलांना पाहिलेलं आहे, पण आजोबांना पाहिलं नाही. पण जेव्हा मी वडिलांचं श्राद्ध करतो तेव्हा आजोबांचं नाव, पणजोबांचं नाव, इतर पिढी मधल्या सगळ्यांचं नाव, की ज्यांना मी पाहिलं पण नाही, ज्यांच्याबद्दल काही ऐकलेलं नाहीये, काही जणांचे तर फोटो पण नाही, म्हणजे अशांना सुद्धा आपण हे करतो, म्हणजे पाणी देतो. पण ह्या एक आपल्या सामाजिक किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले विधी किंवा जसे ते पूर्वपार चालत आहेत, आणि ह्याच्यामध्ये एकदा असा विषय झाला की ही कधीपासून चालू झालं, तर मग त्याला अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की महाभारतामधल्या ती कारणाची गोष्ट आहे की मृत्यू झाल्यावर जेव्हा तो स्वर्गात गेला आणि सगळ्यांबरोबर जेवायला बसला, आणि जेवायला बसल्यावर त्याच्या ताटामध्ये सगळे सोनं चांदी हिरे मोती असं वाटलं गेलं, आणि कर्ण बघतो की ह्याच्यात तर अन्न नाही आणि ताटामध्ये हे सगळे हे काय खायचे पदार्थ आहेत का, तर नाही. पण तो इंद्राला म्हणतो की हे काय आहे, तर तो म्हणतो की कसं आहे करणार की तू आत्तापर्यंत सर्वश्रेष्ठ दानी तर आहेच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्णासारखा दानशूर हा कोणीच नाही, आणि तो म्हणतो की तू जीवनामध्ये सगळी दान केलीस, अगदी स्वतःच कुंडल पण शेवटी तू काढून दिलास, पण अन्नाचा एकही दाणा तू दान केला नाहीस, म्हणजे अन्नदान तू केलं नाहीस. ही म्हणून तू पृथ्वीवरती जा आणि ते अन्नदान कर, म्हणजे तुला तुझ्या पितरांपासून मुक्ती मिळेल किंवा तू चांगल्या गतीला जाशील, अशी ती गोष्ट आहे. आता ही गोष्ट मी मागे आपण म्हटलं की काही गोष्टी आपल्याला काही म्हणजे अर्थ किंवा वेद किंवा एखादं शास्त्र कळण्यासाठी पौराणिक कथा या रचल्या जातात किंवा दिल्या जातात की आपल्याला कळावं की साधारण काय तेव्हाची परिस्थिती असते, तशी ही गोष्ट असावी असं माझा स्वतःचा विचार. त्याचं कारण सांगतो की कर्ण हा भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात किती वर्ष होता, आणि जो भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात होता त्याला ही गोष्ट माहिती नसावी का, हा पहिला भाग झाला. की फक्त मी सोनं चांदीच देतो तर असं नाहीये, म्हणजे गोष्टीतनं आपण काय घ्यायला पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचा एक आहे की इथं जर आपण महाभारताचा अभ्यास केला तर कितीतरी वेळा कर्णाची आणि भगवान श्रीकृष्णाची आपण म्हणतो ना की भेटी झालेल्या आहे. मग ज्या भगवंतानी जगतासाठी भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनामार्फत आपल्या सर्वसामान्य लोकांना दिलं, त्याच्यामध्ये कर्णाला त्यांनी सांगितलं नसतं का की कर्णा तू जीवनामध्ये दानशूर आहेस, कारण तुझ्यासारखा दानशूर पाहिला नाही हे भगवंताचं वाक्य, आणि भगवंताचं वाक्य म्हणजे प्रमाण. पण मग भगवंत तेव्हा विसरला का की ह्यांनी अन्नदान केलेलं नाही, तर मग हा आपण म्हटलं ना की एखाद्या गोष्टीत खोडी काढायची, तर हा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो. पण ही पौराणिक गोष्टीचं मुळात स्पष्टीकरण काय आहे, तर जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने कितीही संपत्ती पैसा अडका जमवला तरी अन्न आणि पाणी ह्या दोनच गोष्टी अशा आहेत की त्याचा आत्मा त्या ह्या दोन गोष्टींनी तृप्त, बाकीच्या गोष्टींनी तृप्ती मिळत नाही. हे त्याच्यामधनं एक वास्तविक आपण त्याचा विचार करून स्वीकारणं गरजेचं आहे की कर्णासारख्याने सुद्धा सर्व दिलं पण शेवटी तेही कामी आलं नाही, कारण आपण पाणी का द्यायचं, 10 रुपयाला पाण्याची बाटली मिळते, पण त्याच वजनाचं सोनं घेतलं तर हजारो लाखात मिळतं. पण तुम्ही जर म्हणालात की
बघा गंमत कशी असते, जिवंत जोपर्यंत असतो ना, तर तुम्हाला कोण म्हटलं की नंतर कशाला तू पाणी वगैरे देतोय आणि आम्हाला नंतर करतोय, आत्ताच 1 तोळा दे, तर आपण देत नाही. पण त्याला म्हटलं नाही ठीक आहे चल 1 तोळा नको देऊ, पण तुम्हाला एक 10 रुपयाची पाण्याची बाटली दे, तर म्हणतो 2 देतो, 1 नाही 2 देतो. म्हणजे अर्थ काय होतो, मनुष्य दानत किंवा दान करताना कशात अडकतो, तर व्यावहारिक दृष्टिकोन पैसा लक्ष्यात अडकतो. आणि ह्याच्यामध्ये अडकल्यानंतर त्याची म्हणजे ज्याला जीवनावश्यक वस्तू म्हटलेलं आहे किंवा ज्याला जीवनच म्हटलेलं आहे, पाण्याचा दुसरा शब्द जीवन आहे. सगळं तुम्ही करा पण पाणी नसेल तर काहीही उपयोग नाही. त्यामुळे ते जर नसेल तर काही उपयोग नाही. पण ज्यावेळी मनुष्याची बुद्धी चालत असते, तो व्यावहारिक जगतात असतो, तेव्हा त्याला ही गोष्ट कळते. तेव्हा तो व्यावहारिक दृष्टिकोनातनं तू कोणी काही मागितलं तर देत नाही. आणि मग शेवटी फक्त पाण्यावरती भागतं की आम्ही तुला पाणी देतो आणि हे देतो आणि संपत्तीसाठी भांडणं सगळे होतात. मग ह्या पाठीमागचं शास्त्र काय, हा पितृ पंधरवड्यामध्ये आपण ज्या गोष्टी जशा सांगितलेल्या आहेत की मोठं अन्नदान करा, कोणाला गरिबांना तुम्ही काय पाहिजे ते घेऊन द्या, त्यांना खायला द्या, प्यायला द्या. पण हे पितृ पंधरवड्यातच कशासाठी करायचं? माझं एक म्हणजे आमचे गुरु कायम म्हणायचे की ही गंमत आहे, अथर्व शीर्ष फक्त गणपतीच्या दिवस 10 दिवसातच कशाला म्हणा. मुळात अथर्व शीर्ष म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये सुद्धा अथर्व शीर्ष म्हणाल त्यांनी आम्हाला सांगितलं. अथर्व शीर्ष म्हणजे काय? अथर्व म्हणजे काय? शांतता. आणि शीर्ष म्हणजे आपल्याला शीर्ष माहिती किती म्हणजे मन शांत ठेवणं. ते कशातनं राहतं तर या ह्याच्यातनं अथर्व शीर्ष जे आहे स्तोत्र त्याच्यावरनं राहतं. मग आपण कधी विचार केला का की गणपती झाल्यानंतरच पितृ पंधरवडा काय येतो? असं का नाही याच्यात की गणपतीच्या आधी येईल किंवा नवरात्राच्या नंतर येईल मग दिवाळी येईल, असं काय त्याच्यात भाग करून ठेवलेला? तर ह्याचा विचार जर केला तर आपल्या उत्पत्ती स्थितीला ह्या शेवटी परत तत्वाशी आपण येऊन मिळतो. एखाद्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी, एखाद्या गोष्टीला तुम्हाला आज पित्र म्हणताय आपण म्हणतो की किती मी पित्रांसाठी श्राद्ध करतो, अमुक करतो. उद्या तर समजा माझे गेलेले वडील उद्या येऊन समोर जर उभे राहिले तर मी घाबरीन पाहिजे. अरे हे कसे काय आले, हे कसे काय, म्हणजे भूत आलं. शब्द थोडंसं तुम्हाला ऐकायला किंवा ह्याच्यामध्ये विचित्र वाटेल, पण आपण म्हणून येते हे कसं, हे भूत आलं. तेव्हा तुम्ही म्हणाल का या दादा घरात बसा, नाही होणार. प्रॅक्टिकली माणसाने विचार करणं. मग ही जी पित्र 15 दिवसामध्ये जे येतं तर तो त्यांचा आभास येतो, त्यांचा एक प्रकारचा बाहेर असलेला ऑरा जो असतो हा पृथ्वीवरती येतो. प्रत्येकाला माहिती असतं काय आहे काय नाहीये, कोणाच्या घरात काय आहे, कोण कुठं जोडलेलं आहे. आपण काय फक्त व्यवहार काय आपल्या घरामध्येच करत नाही, बाहेरच्या लोकांशीही करत असतो. तर त्या प्रत्येक ठिकाणी ही जी आपले पित्र असतात हे निगडीत असतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गैरसमज ते पहिले काढतो की पित्र आले तर घाबरून जायला होतं, पित्र आले तर आपलं वाईट करतील, मी पित्रांचं केलं नाही तर आपलं ते वाईट करतील. एखाद्याने पितृ पंधरवड्यात श्राद्ध केलं नाही, काही केलं नाही तर लगेच असं सांगितलं जातं तू नाही केलं ना मग तू जगामधला सगळ्यात चुकीचा माणूस, मग तुझ्या घरात जे घडतं ते फक्त त्यांनीच घडतं, हे चूक आहे. गती उत्तम असेल, मनुष्य योनीत असताना त्या देहाला गती उत्तम असेल म्हणजे समाधानाने जीवन जगलेलं आहे, हे जर असेल, सुख समाधानाने जी व्यक्ती जर गतिशील झालेली आहे तर ती फक्त
भेटण्यासाठी येते असं मानतात. मी अजूनही शब्द मानतात हा शब्द मी 10 वेळा मुद्दामून का उच्चारतो आहे की त्याच्यासाठी तो एक शास्त्रामध्ये वेळ दिलेला आहे ह्या 15 दिवसाचा, गणिती वेळ. ह्याच्यामध्ये मग ती येतात आणि मग त्यांना आपण जे काही पदार्थ करून खायला घालतो. मग त्यावेळी बघा घरामध्ये यांना हे आवडायचं, त्यांना ते आवडायचं, असं करून मग त्या गुरुजींच्या स्वरूपात आणि अजून काही वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांना तो पिंडदान करतात. त्यावेळी स्वयंपाक केला जातो. पण आश्चर्याची गोष्ट एक गंमत बघा, म्हणजे आता ही एक अभ्यासून केलेली प्रक्रिया. जो श्राद्धाचा स्वयंपाक असतो, म्हणजे त्या आमसुलाची चटणी करतात, अजून ती कारल्याची भाजी वगैरे अशा काही ज्या काही वेगवेगळे ते भोपळे घारगे करतात, त्याचे वडे करतात, खीर केली जाते. तर वास्तविक हे जर तुम्ही खाल्लं ना, तर तुम्ही खाऊन बघा. नसेल खाल्लं तर घरी करा. असं काही नाही की श्राद्ध कोण घरी गेलं तरच करा. तर ते खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याच्यासारखी तृप्ती आणि आपलं मन कशाने भरत नाही. म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक हा फक्त श्राद्धाच्याच दिवशी करून खावा असं काही नाही. अन्न येते, पण ते जे पदार्थ आहे हे अनुपान असलेली पदार्थ आहे. त्याचं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं त्या काळात असलेलं महत्व आहे. त्या पितृ पंधरवड्यामध्ये जी हवा असते, जी नक्षत्र असतात, त्याच्या अनुषंगाने अभ्यास करून काढलेल्या त्या गोष्टी आहेत. ही मानसिक अवस्था माणसाची एखादी घरातली व्यक्ती गेली तर ती का असते किंवा त्या ह्याच्याप्रमाणे करत असतं. तर आमच्याकडे पित्र आहेत म्हणून कोणी सनई लावत नाही किंवा कोणी कोणाला सांगत नाही की उद्या आमच्याकडे पित्र आहेत त्याच्यामुळे या सगळीकडं मस्तपैकी अत्तर वगैरे रांगोळी काही काढा. कोणी करत नाही. पण का करत नाही म्हणजे माझा उलटा प्रश्न आहे. तुमच्याच घरचे येणार, तुम्हाला आनंद नाही ते करायचं आणि मग त्या गुरुजींना बोलवायचं. म्हणजे माझा 2 दिवसापूर्वी माझ्याच ओळखीचे गुरुजी आहेत. एक तरी त्यांना गुरुजींना म्हटलं, गुरुजी तुम्हाला असं वाटत नाही का की आता ही गुरुजी ही संस्था बदलत चालली आहे कालानुरूप आणि तसं ताकद कमी होत चालली. म्हणजे माझ्याकडे जे गुरुजी येतात काय असतं, नियम आपण पाळायचे असतात. भाजी निवडताना, पदार्थ निवडताना तुम्हाला ज्याने आनंद होणार तो आपण निवडत असतो. आणि शास्त्र हे मानून शास्त्राच्या अनुषंगाने वाटचाल करणं खूप महत्वाचं असतं. मग त्या गुरुजींना मी विचारलं की कसं चाललंय, म्हटलं तुमचं एकंदरीत. छान म्हटलं. आता गणपती आहे म्हटल्यानंतर सीझन आहे म्हटलं. अच्छा, कोणाचाही असाच असतंच त्याच्यामध्ये. रोज 1-2 मंत्र जागर वगैरे हे असतातच. गणपतीचा आता सीझन. म्हटलं एकच प्रश्न म्हटलं मी गुरुजी, आज पण कोणी तुम्हाला विचारलं नाही का की तुम्ही एवढे केस का वाढवलेत, केसाचा म्हणजे घेरा नको का? नाही, काही त्याची आवश्यकता. म्हटलं का ठीक आहे. मग मी हा प्रश्न 3 गुरुजींना विचारला आणि त्र्यंबकेश्वरच्या गुरुजींना पण विचारलं की म्हटलं तुम्हाला गुरुजी असं वाटत नाही का की घेरा असावा, म्हणजे शास्त्र का घेरा का असावा? टक्कल केलं म्हणजे ते काही ह्याच्यात नाही. मी कशामध्ये अडकलेलो नाही आणि ब्रह्मांड जसं तेजस्वी आहे, सहस्त्रद्वार जसं सर्वोत्तम आहे, त्या मुखातनं बाहेर येणारे मंत्र हेच फक्त ताकद आणि शक्ती आणि अग्नी उत्पन्न करू शकतात. आपल्या जुन्या लोकांना उद्योग नव्हते म्हणून ते घेरा ठेवायचे किंवा शिखा ठेवायचे होते. आपण बघितलेलं आहे. तेव्हा फॅशन नव्हती का?
फॅशन सगळीकडे होतं, केस तर सगळ्यांना त्याच्या. मग तेव्हा ठेवायचे, म्हणजे घेरा ठेवायचे किंवा शिका ठेवायचे, पण मग आत्ताचे गुरुजी का ठेवत नाही, हा प्रश्न आपण कधी गुरुजींना विचारतो? नाही विचार. मग हे का आहे हे आज तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, किंवा जे गुरुजी हे करतील ते सुद्धा त्याच्यावर कमेंट्स येईल की नाही काही सांगतात त्याला काही याच्यात नाही, कारण मला करायचं नाही, मला करायचं नाही, असं करून नाही करत. मला माहितीये की मी जोपर्यंत लहान होतो, चतुर्थीला आमच्या घरी जे गुरुजी यायचे, तुम्ही तुमच्या आपण लहान होतो तेव्हापासून आठवा, कोणाकोणाच्या घरी जर काही पौरोहित्य करायला गुरुजी यायचे, काय यायचे, तर त्यांची हे कशी असायची, म्हणजे कपडे, आल्यावरती सोळं नेसणं, सुचिरभूतपणा, पवित्रता, तेज, मुख्यतः तेज. तर येणार बाजूला मोबाईल ठेवणार, म्हणजे गणपती प्रतिष्ठापना करायला आलेले गुरुजी त्याच्यामध्ये पंचांग बघताना त्याच्यामध्ये बघून वाचतात. म्हटलं आश्चर्य, 4 ओळी लक्षात राहत नाहीत, आजचा दिवस काय आहे हे लक्षात राहत नाही, मोबाईल मध्ये बघायला लागतं. मोबाईल बंद झाला तर चालूच झालं नाही समजा, तर तुम्हाला जवळ पंचांग नको. इथं ह्या विषयावरती हे सांगायचं कारण असं आहे, आतापर्यंत झालं ठीक आहे, आता तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा करताना तर ती त्याचे अटी नियम हे पाळले गेलेच पाहिजेत. ते जर पाळले गेले नाहीत तर केलेल्या कर्माला त्याचा उपयोग होत नाही, आणि तो जर उपयोग झाला नाही तर मग गरजच काय बाकीच्या गोष्टी करायच्या, कशासाठी पाहिजेत मग आपण ब्राह्मण जेवायला घालणं आणि हे जेवायला घालणं. ते जसं एक यजमान म्हणून आपण जर सर्व नियम पाळतो, ते जे सांगतात की ताई तुम्ही अमुक एवढं शिधा आणा, अमुक हे आणा, अमुक ते आणा, मग त्यांनी हा पण एक नियम पाळणं गरजेचं आहे की जसं शास्त्रामध्ये एक पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असावं, हेच व्यक्तिमत्व असलेली गोष्ट तीच व्यक्ती माझ्या घरामध्ये माझ्या पितरांचं शांत आणि श्राद्ध करण्यासाठी येते का, हे बघणं यजमानाचं काम. जाऊ दे काय आता एवढ्या वर्ष छान करतात, बाकी त्यांचं करतात, कसं चालेल. मग स्पष्ट सांगतो की तुम्ही करू नका. आधारशास्त्राचा जर अशास्त्रीय काम केलं तर तसे परिणाम भोगायला लागतात. आज गया असो, हरिद्वार असो, या ठिकाणी मुद्दामून मी त्या वाराणसीला एक जण ओळखीचे आहेत, त्यांना म्हणलं तुमच्याकडचे जे गुरुजी आहेत त्यांच्याकडे फोटो पाठवा मला. त्यांनी पाठवला, आणि खरंच म्हणजे शिखा असलेले गुरुजी. तर मी त्यांना मुद्दामून विचारलं, म्हटलं असे कोणी गुरुजी नाहीत का की मला असे गुरुजी पाहिजे की ज्यांना केस आहेत, म्हणजे जे कार्य करणार. आणि तेव्हा त्यांनी मला करा, अहो असं बापट कसं झालंय, असं श्राद्ध किंवा क्रियाकर्म होत नाही. जो क्रियाकर्म करतो त्याला स्वतःला पहिलं सुचिरभूत व्हायला लागतं, त्याचा स्वतःचा देह त्याप्रमाणे तयार करायला लागतो, तेव्हा तो दुसऱ्याच्यासाठी काहीतरी कार्य करू शकतो. म्हणले नाही, इथं तसं नाहीये, तर तसं होणार नाही. ह्याला सत्य अजूनही काही ठिकाणी आहे की का शिखा फक्त ठेवत नाही, नाहीतर त्यांनी सांगावं किंवा दाखवावं. आपण शास्त्राच्या जर धरून जर प्रत्येक वेळी जर शास्त्राचा उल्लेख करूनच जर आपण भाष्य करतोय, तर त्यांनी सुद्धा शास्त्रामध्ये दाखवावं की केस वाढलेले गुरुजी चालतात, त्यांनी व्यवस्थित होऊ शकतं. मग ज्यांची मुळामध्ये मागच्या भागातच सांगितलं की भगवंतांनी प्रत्येक ठिकाणी केस कशासाठी दिलेले आहे, मग ती ऊर्जा जर तुमची व्यवस्थित नसेल तर त्या गोष्टी तुम्ही जे कर्म करणार आहात तर ते कर्म व्यवस्थित होत नाही. आणि ते होण्यासाठी मग आता ते तुम्ही, मी परत एकदा सांगतो,
की पहिली माफी मागतो की मला कुठल्याही गुरुजींना नावं ठेवायचा अधिकार नाही किंवा ठेवायचा नाही, पण एवढंच आहे की समाजाने जोपर्यंत आपण आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या नियमांच्या अनुसार कर्म करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या कर्मफळाची अपेक्षा करू नका, त्याच्यामध्ये धरू नका. आणि हे करणं जर तुम्ही 100% जे पुरोहित येणारे जे सांगताय तुम्ही करताय, तर तुम्ही त्यांना विचारा बरं की गुरुजी मी एक काम करू का, आज दर्पणाला मी शॉर्ट पॅन्ट किंवा जीन घालून बसतो. ते लगेच ऐकवतील काय सांगते, आपली संस्कृती काय. म्हणजे आपण यजमानांना सगळी संस्कृती सांभाळायला सांगायची, पण आपण ती संस्कृती पाहिजे स्वतः पाहिजे. यजमानांना सांगितलं पाहिजे. दर्पणात बसले आले, चला झालं तर सगळी तयारी झाली, तर आता मांडून तयार सुरू करूया. आई वडिलांचा कोणाचा फोटो ठेवला आहे, हार आणलाय, त्यांना निरंजन लावलंय वगैरे सगळं हे झालं, चला आता सुरुवात करू. असं नाही होत. यजमानांना तुम्हाला सुरुवात तुम्ही तिथनं करताना कशाचं तर्पण करतोय हे तर माहिती पाहिजे. आत्म्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा भगवंत पहिल्यांदा लागतात, तो भगवंत. दुसरे लागतात ते गुरु. ऋषींना गुरु म्हटलेलं आहे. आपल्याला जे ज्ञान वेद प्राप्त झाले हे देवांनी सांगितले, पण त्याचे कन्व्हर्जन किंवा ते नीट त्याचा संक्षिप्त करून हे ऋषींनी समाजापर्यंत पोहोचवलेले आहे. म्हणून त्यांचाही मान त्या परमात्मा एवढाच आहे. आणि मग हे पितर आहेत. मग हे होतं का, तुम्ही गेल्यानंतर फक्त 3 वेळा आचमन करा, 2दा आचमन करा, हे करा, चालू नाही. भगवंताला आपण तर्पण करतो का, ऋषींना तर्पण करतो का, इतरांना हाक मारण्याच्या अगोदर मी परमात्म्याची परवानगी घेतलीये का, माझ्या गुरूंची, त्या ऋषी तुल्यांची सगळ्यांची परमिशन घेतलीये का. कारण हे सगळे जे आपले पित्र येणार आहेत ना, त्यांना आपल्यापर्यंत आणण्याची महत्वाची भूमिका बजावणारे दोघजण आहेत. मग जर त्यांना जर तुम्ही डावललं तर डायरेक्ट तुम्ही असं होणार आहे का, नाही फक्त असं, तर तसं कसं चालेल. तुम्ही तर्पण करायच्या अगोदर गायत्री म्हटलं का. आज हा नियम आहे. आपल्या देहामध्ये ऊर्जा तयार करण्याचा मंत्र कर्णाला सुद्धा गायत्री म्हणायला लागली होती. सूर्याचा जरी सूर्यपुत्र जरी म्हणला तरी कर्णाला ही सूर्य उपासना करायला लागली होती. गायत्री शब्द चुकीचा आला, सूर्य उपासना करायला लागली. जोपर्यंत माझ्या देहामध्ये ते ऊर्जा नाही तोपर्यंत मी बाकीची पुढची क्रिया कशी करू. म्हणजे करायची म्हणून करू. मग यांनी होतं काय की तुम्ही ते यजमान सगळी गोष्टी अतिशय प्रामाणिक करतात, भक्तिभावानी करतात, जसं सांगितलं जातं त्या अनुषंगाने, पण त्याचं फळच मिळत नाही. आणि मग फळ मिळाल्यानंतर ते म्हणतात काय होतं, काय करणार. सगळं केलं, वाडीला जाऊन आलो, तिथली कार्य केली, त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो, तिथलं कार्य केलं, सर्व प्रकारची काल सर्प हे ते शांती केली, ते केलं. पण मुलाचं लग्न काही होईना की लोक सगळ्या गोष्टी पितृदोषावरती घालून टाकतात. तर ह्याच्यात होतं काय की आता म्हणजे सगळं झालं, मग शेवटी ज्योतिषी सांगतात नाही, मग तू असं कर, आता पत्रिका झाली, तू आता ह्याच्यात जा आणि मग मोठा पितृदोष आहे. पण पितृदोष म्हणजे काय असं त्या चौकोनात कुठं लिहिलंय की हा पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे त्या जे सांगतात, म्हणजे असं धरून चाला की एखादी व्यक्ती माझ्याकडे आली की तुमच्या ह्याच्यात, मी त्यांना जेव्हा म्हटलं की नाही तुमच्या पत्रिकेत नसतो, तुम्हाला पितृदोष आहे. पत्रिकेमध्ये फक्त राहू केतूच्या अनुषंगाने किंवा त्या काही गणित आपण म्हणतो ना ठोकठाळ्यांनी ते मांडलं जातं. तुम्ही यजमानांची जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा मग यजमानांच्या 3 पिढ्यांची माहिती आपल्याला घ्यायला लागते
की पणजोबा काय होते, मग आजोबा कोण होते, काका काय होते, काकांचं कसं आहे, काकांची मुलं कशी आहेत. कसं असतं, 2 भाऊ आहेत, एका भावाचं सगळं उत्तम होत आहे, त्याची मुलं छानपैकी कामाला लागले, मुलीचं लग्न झालंय, कुठेही अडचण नाही. पण दुसऱ्याच अख्ख्या भावाला अनंत अडचणी येतात, तसं काहीच होत नाही, घरामध्ये आजारपण आहे. मग इथं काय होतं, तुम्ही जर त्याला सांगितलं की पितृदोष आहे, मग हा पितृदोष त्या ज्याचं चांगलं आहे त्याला पण आला ना, घराण्यातला दोष आहे हा. मग एकाचं चांगलं आणि एकाचं वाईट असं कसं काय त्याच्यामध्ये होऊन चालेल, किंवा असं कसं काय होतं. तर ह्याचं मुळामध्ये ह्याच्यासाठीच आपल्याला जी व्यक्ती त्रासात असते तिची जर तिचं लग्न झालं असेल तिचा, याचा अभ्यास करायला लागतो 3 पिढ्यांचा. आणि ह्या 3 पिढ्यांचा अभ्यास करून त्याच्यावरचा हा निष्कर्ष असतो की ह्यांना हा दोष आहे का नाही. म्हणजे एखाद्या भावाला जर व्यवस्थित असेल तर 50% तो तिथं चान्स गेला, नाही तर भावालाही त्रास व्हायला पाहिजे. पण तिथं तसं होत नाही, याचा अर्थ कुठेतरी गणित चुकत आहे. पण सर्व कुटुंब होरपळलं जातं. एक उदाहरण सांगतो. वडील आजारी आहेत, वडील व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांचीच पत्नी, त्या पण म्हाताऱ्या आहेत, त्या आपले यजमानांच्यासाठी मंत्र जप करतात. मुलगी याच्या सेवेसाठी, आई वडिलांच्या सेवेसाठी. त्या मुलीच्या नवऱ्याला किंवा त्या आजी आजोबांच्या मुलांना आर्थिक खर्च हॉस्पिटलचा आणि हा करावा लागतो. त्याचा त्रास त्याच्या बायकोला होतोय आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट त्या मुलांवर पण होतोय. म्हणजे एका व्यक्तीमुळे या सगळ्या अख्ख्या फॅमिलीवरती कुठेतरी एक इम्पॅक्ट बसतो. मग हा जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा येतो तेव्हा आपण म्हणतो ना की ठीक आहे, ती व्यक्ती गेली की सगळे एका सेकंदात सुटतात. पण मग ही घटना का घडतीये, ह्या गोष्टी का होत आहेत. अनेक ठिकाणी असं ती घरात म्हातारी माणसं कित्येक वर्ष आजारी पडलेली असतात, कुठल्या क्षणी जाईल सांगता येत नसतात, पण असे ते 5-5, 7-7 वर्ष काढतात. पण मग त्याच्यामुळं घरच्यांना असं वाटतं की अरे काय आता, म्हणजे बाहेर माणूस सांभाळायला ठेवलाय, रोज 500 रुपये 1000 रुपये त्यांची सेवा करा. हे जे सगळ्याचा जो आहे ना, जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की बाबा तुला दोष आहे, तर हे अभ्यासणं गरजेचं असतं. पण नुसती पत्रिका घेऊन आलाय आणि तुला एखाद्याला सांगितलं तर तसं नाही. कुठल्या अनुषंगाने कोणाला पाहिजे, म्हणजे कोणाच्यावर उपाय केला तर बाकीचे सुटणार आहेत, हा विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे केला आणि आता सगळे झाले, मोकळे झाले, तसं नाही होत. म्हणून पितृदोष हा एक अभ्यास आहे की जो खरंच आहे का, आणि असेल तो कशा प्रकारे येतो, त्या त्यांच्याशी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. आणि लगेच काही जाऊन तुम्हाला तिथं केलं नारायणनाथ बळी की सगळं होतं, असं नाहीये. फक्त 5 ते 10%, अगदी खात्रीने छाती ठोकपणे सांगतो, 5 ते 10% लोकांना उपयोग होतो, बाकीच्यांना होत नाही. कारण कुठल्या गोष्टीच शास्त्रीय पाळल्या जात नाही. 10 जणांना बसवायचं, 10 जण बसायचे, एक गुरुजी सांगणार आचमन करा, येणारा माणूस इंजिनियर पण असतो, डॉक्टर पण असतो, शेतकरी पण असतो, साधा वर्कर पण असतो. शेतकऱ्याला आचमन कसं धरायचं कसं कळणार. मग एक काम करे, भांडा आणि आपण म्हणतो ना की भेदभाव, त्याला भांडा आणि चमचा दिला जातो. आणि मग तिथं ते सगळ्या 10 जण आचमन केलं, झालं. मग पुनराचमन. आता पुनराचमन काही आपल्या शिकलेल्या माणसांना कळत नाही, तर त्या बिचारांना कसं कळणार. आणि मग ठीक आहे, हा झालं, मग आता अमुक करा. तो इकडे बाजूला बघत असतो, तोपर्यंत गुरुजी सांगतात लक्ष कुठे आहे, नाही चालत. ज्यांना ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यांनी त्या गुरुजींकडनं सांगावं.
मी यजमान एकटा, तुम्ही गुरुजी एकटे. पटत असेल तर करा, नसेल तर करू नका, उपयोग होणार नाही. ज्यांनी ज्यांनी ह्या गोष्टी सामूहिक केलेल्या आहेत, आत्ता लिहून देतो, त्याचा उपयोग झालेला नसेल. सामूहिक केलेलं कार्य श्राद्धासारखं, त्रिपिंडीसारखं हे सफल होत नाही, कारण त्याच्यामध्ये विपरीत अग्नी वापरला जातो. म्हणजे एखाद्या यज्ञासाठी, म्हणजे दत्त याग आहे, गणेश याग आहे, तिथं 100 नाही 1000 माणसं बसली आणि तिथे उच्चार होणारे मंत्र, त्यातनं जो अग्नी निर्माण होतो हा उत्तम अग्नी असतो, म्हणून सर्व चालतात. पण इथं तसं चालत नाही. म्हणून हा नियम पण आपण एक लक्षात ठेवा. तुम्ही जर देताय, ज्या गुरुजींना तुम्ही देताय, तर त्याच्यात सांगायचं. मागच सांगितलं आपलं सामान आपण घेऊन जावं. आता काय होतं, परवापासून हे चालू झालं, मग बऱ्याच जणांना माहीतच नसतं की तीळ, सातू आणि दर्भ ह्या 3 मुख्यत्वे गोष्टी असतात. पांढरं फुलं आणि तुळस. मग आपण सांगतो की तुम्ही घेऊन या, मग आम्ही देऊ. तुम्ही कधी या. आणि फक्त पितृ पंधरवड्यात करू नये, रोज शास्त्रांनी सांगितलेलं आहे, रोज आपल्या पितरांच्या नावाने तर्पण करा. शास्त्रात सांगितलेलं आहे, भगवंताच्या अगोदर पितरांना नमस्कार करा आणि मग देवाचं नाव घ्या. मी कोणामुळे आहे? माझ्या वडिलांमुळे आहे. माझं अस्तित्व माझ्या वडिलांमुळे, म्हणून त्यांचे आभार मी पहिले मानणार आणि मग देवते करणार. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे देवतेचा अपमान होत नाही, किंवा त्याच्यामध्ये कुठंही असं नाहीये की पहिलं मला असं नाही. हे आहे. आणि करा. सोपी पद्धत किती, की फक्त दक्षिणेकडे बाजून आपल्या दिशाच फक्त काम करत असतात. मग जसं मगाशी सांगितलं की हे चालू कुठनं झालं, की ह्या 3 तर्पणांचे तुम्ही आलाच घरात गुरुजी आले, आपण बसलो, त्यांना सांगा मला अशा पद्धतीने आजपासून, आधी तुमची पद्धत आहे, पण आता मी थोडस ऍड करतो गुरुजी. देव तर्पण, ऋषी तर्पण आणि मग पितृतर्पण. वेळ किती लागतो? एकच मंत्र, गायत्री. तांदूळ हातावर घ्यायचे, मधनं सोडले, देवतर्पण. तीळ घेतले, ते डाव्या हाताने सोडले, ऋषी तर्पण. आणि काळे तीळ घेऊन पाण्याने तुम्ही उजव्या हाताने अंगठ्याने सोडले, पितृतर्पण. इतकं सोपं आहे. तिन्ही ह्याच्या म्हणलं तुम्ही गायत्री मंत्र म्हणा आणि मग तुमच्या ह्याला तुम्ही सुरुवात. पण ही गोष्ट आपण रोज जर 1 मिनिटांनी केली, 1 मिनिट फक्त ह्याचा नियम एकच असा की भगवंताचं तर्पण करताना किंवा ऋषींचं तर्पण करताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसावं लागतं. आणि पितरांचं तर्पण जेव्हा करतो तेव्हा फक्त आपण असं असेल तर असं, पूर्वेच्या उजवीकडची बाजू दक्षिण असते, फक्त उजवीकडे दक्षिण आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांची, ती त्यांची दिशा, म्हणजे त्यांच्यासाठी करत असतो. हे तुम्ही. आणि खर्च किती? 20 रुपये. मी कित्येक जणांना ही कृती सांगितलेली आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. का सॉल्व्ह झालेले आहेत? कारण ही मूळ कृती आहे की जिथे आपण डायरेक्ट कनेक्टेड आहोत. तांदूळ, तीळ, तांदूळ 1 मूठ, तीळ 10 रुपये, सातू 10 रुपये आणि दर्भ 10 रुपये. दर्भाच्या 3 काड्या. एवढं कोणीही करू शकतं. ही तुम्ही जर सकाळी स्नान केल्यावर ही कृती जर केली 1 मिनिटाची, गायत्री मंत्र सगळ्यांना येतो, अजिबात तो हे नाहीये, अवघड नाहीये ते इतकं. आणि नसेल येत तो ओम सूर्याय नमः करा, नुसतं एवढं तरी म्हणू शकता. एवढं तुम्ही जर केलं तर खात्रीने तुमच्या घरातले जे दोष आहे ते जाते. याच्यात थोडंसं क्लॅरिटी द्या की तुम्ही सांगितलेलं आहे की तीळ, सातू हे समजलं, तुम्ही तांदूळ सांगितले, ते तांदूळ उकडलेले तांदूळ, साधे तांदूळ
आणि ते हाताने अर्पण करायचं, पाण्यात अर्पण करायचं, कशात करायचं? पाणी हातावर तांदूळ घ्यायचे एक चिमूटभर, हा. इथं आपल्या मध्य हाती ठेवायचे हा. आणि त्याच्यावरनं पाणी सोडायचं आणि गायत्री मंत्र म्हणत म्हणत ते खाली तुम्ही जमिनीवर सोडू शकता. तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर एका तुमच्या म्हणजे तामण असतं त्या तामणात सोडू शकता. तामण नसेल तर घरामध्ये ताटली असेल कोरगट त्याच्यात सोडू शकता. आणि हे मग आपल्या झाडांमध्ये टाकायचं की निर्माल्यात टाकायचं? आता ह्याच्यामध्ये काही जणांचे मत असे की झाडामध्ये टाकू नये, कारण झाडामध्ये टाकले तर आपण ह्या गोष्टी केलेल्या असतात तर तो दोष झाडात जातो. पण तुळस ही अशी प्रत्येकाच्या घरामध्ये हे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीमध्ये जर तुम्ही हे सगळं टाकलं तर निश्चित चालेल. बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये हे टाकणं हे योग्य नाही आहे. यांनी म्हणजे तुम्ही तुमचं टॉयलेट बाथरूम सगळं हे करणार आणि मग तुम्ही तीळ आणि हे कुठे टाकणार? कचऱ्यात. असं नाही, नक्की काही होत नाही. झाडामध्ये तुम्ही टाकू शकता, फक्त आपल्याच टाका, नाहीतर आपल्या घरात नको शेजारच्या कोंडीत टाकायला जाऊ नका. म्हणजे स्वतःच्या ह्याच्यात हे करा. ही 1 मिनिटाची कृती आहे फक्त. ही 1 मिनिटाची कृती तुमचं आयुष्य बदलेल. जानवं गळ्यामध्ये पाहिजे. भाग नंबर 2 मध्ये एका म्हणजे मागच्या भागामध्ये एकाने मला सांगितलं होतं विष्णू सहस्त्रनामाची मी जी कृती सांगितली करायची ती तुम्ही जरा नीट हळू सांगितली असते तर कळलं असतं, म्हणून हे मुद्दामून हळू सांगतो. गळ्यामध्ये जानवं हवं. त्याचा फक्त जेव्हा पितरांना करतो तेव्हा त्याची दिशा बदलावी. डाव्या खांद्यावर असतं तेव्हा ते उजव्या खांद्यावर घ्यावं. ज्यांची मुंज झाली नाही, ज्यांच्या गळ्यात जानवं झालं नाही, त्यांनी कशाचाही विचार करू नये. म्हणजे मग आम्ही जानवं घालू का? मग आमच्या गळ्यात जानवं नाही, मग आता आम्ही केलं तर चालेल का? 100% चालेल. स्त्रीनी केलं तर चालेल का? 100% चालेल. गर्भावस्था असलेल्या बाईनी केलं चालेल का? 100% चालेल. म्हणजे हे करण्यासाठी, तर्पण करण्यासाठी कोणाचीही विचाराची की अमुकनी करा तमुक केले तर चालत नाही. हा एक प्रकारचा विधी आहे. ह्या 3 तत्वांना तुम्ही जोडता त्यांना पाणी देत सर्व, कारण जीवन नाव आहे तसं. पाणी सर्वश्रेष्ठ पाणी आहे. मरताना सुद्धा आपण म्हणतो म्हणजे तोंडात पाणी घाल असं म्हणत नाही कोण. तोंडात श्रीखंड घाल, बासुंदी घाल, तोंडात पाणी घाल, गंगाजल घाल. तर ते त्याच्यात म्हणजे जी लोक ज्यांच्याकडे गंगाजल आहे त्यांनी जर हे वापरलं तर अजून चांगलं. नसेल तर ऑनलाईन ऑर्डर करू नका. मुद्दाहून सांगतो, ही या भावनिक गोष्टीत काय होतं आपण अडकून बसतो, तर हे करू नका. एखादा ग्लास घेतला त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं हे फक्त पहिलं बोट बुडवलं आणि गायत्री मंत्र म्हणतात तर ते गंगेपेक्षा पवित्र पाणी मानलं जाणार नाही. गंगे एवढंच पवित्र ते होतं. या बोटाने करायचं. त्याचे फक्त पाण्यात हे घालायचं आणि तुम्ही जर म्हटलात गायत्री मंत्र तर ते गंगा. हे मुद्दामून सांगून ठेवतात की ज्याच्यामध्ये हे नाही तर लगेच आता ऑनलाईन मिळतं तुम्ही मागवून ठेवतो मला इफेक्ट जास्त पटकन मिळेल असं काहीही नाही. श्रद्धा ही खूप महत्वाची असते. किती आपण एकरूपतेने करतो महत्वाचं. मग हे तर्पण करताना हे तुम्ही रोज नित्य घरी करू शकता. एवढं करून स्नान करूनच ही क्रिया करायची असते. हे सगळ्यात महत्वाचं. स्नान केलं नाही तर ही क्रिया करू नका. ही क्रिया सकाळीच करायची असते. मी आधी नाईट शिफ्ट येते मग मी पहाटे झोपतो आणि मी संध्याकाळी 5ला उठतो. होणार नाही. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ ही ठरलेली आहे. त्यामुळं आंघोळ करावी. स्नान केल्या आंघोळ माझा शब्द चुकला. स्नान करावं. स्नानानंतर ही क्रिया ताबडतोब ओलेती करावी आणि मग तुम्ही हे करावं. 1 मिनिट लागतो. 1 मिनिटाच्या वर लागत नाही. तुम्हाला जीवनामध्ये प्रचंड गोष्टी बदललेल्या दिसतील. स्वतःमध्ये बदल, घरामधल्या ऊर्जेमध्ये बदल, आपल्या अडलेल्या गोष्टींमध्ये बदल. कारण ही 3ही तत्व तुम्हाला मदत करत असतात. वर्षातनं एकदा पाणी देण्यापेक्षा रोज द्या 1 मिनिटाने. मग वर्षाने जे येतील ना तर ते आपण असं कोणाला म्हणत नाही की वर्षाचं एकदम तुला देऊन ठेवतो.
धान्य आपण दर महिन्यालाच भरतो रेशनचं. तो म्हणला नाही मी काय करता, मी तुम्हाला पोतच आणून टाकतो घरामध्ये. तसं नाही चालत. वर्षाचं तेल आपण एकदम आणतो का? काही जण आणतात, पण उदाहरण म्हणून सांगतो. तर वर्षाची भाजी एकदम घेऊन येतो का? तर नाही. तसं एकदम नाही, थोडं थोडं रोज जर तुम्ही संपर्कात त्या पितरांच्या राहिला, स्मरण महत्वाचं असतं. बऱ्याच जणांचं त्याच्या असतं की कावळ्याला रोज खायला घातलं तर याच्यामध्ये निश्चित आहे. कावळा हा एकमेव पक्षी असा आहे की जो आपला आणि आपल्या पितरांच्या मध्ये कॉन्व्हर्सेशन करू शकतो, संवाद साधू शकतो. असे कित्येक उदाहरणं आहेत की तिथं आपण ते पिंडही ठेवल्यावरती असो किंवा तुम्ही जर एखादी मनामध्ये जर इच्छा असेल आणि ते अन्न जर तुम्ही वरती बाहेर नेऊन ठेवलात तर कावळा त्याला शिवत नाही, कारण त्याला कळतं ही त्याला शक्ती दिलेली आहे मुळात भगवंताने, त्याचं काम करतोय तो. कावळाच का? तर ते कावळ्याकडे, ते डिपार्टमेंट कावळ्याकडे दिलेलं आहे, एकाक्ष ते त्याच्याकडे दिलेलं आहे की हे तुझं काम आहे, आणि तो ते नियमाने करत असतो की हे तुम्ही द्या. पण रोज आम्ही कावळ्याला पोळी घालतो, मग हे घालतो, मग आम्ही सगळं आमच्या पितरांच्या बाबतीत केलं नाही, हा गैरसमज आहे. ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी आल्या त्या करणं गरजेचं. सर्वात महत्त्वाचं तिथी. मग आम्ही वर्षश्राद्ध होतो, मग वर्षश्राद्धाच्या वेळी ज्यावेळी ते गेले त्यावेळच्या तिथीला श्राद्ध, तेव्हाचं श्राद्ध तुम्ही वेगळं असतं. आणि सर्व पितृमध्ये आपण पितृ पंधरवड्यात करतो ते श्राद्ध वेगळं असतं. मंत्र जरी सेम असला तरी तेव्हाची गतीची अवस्था वेगळी असते आणि इथं वेगळी असते. त्यामुळं दिनांक नाही, तिथीला श्राद्ध करावं. तिथी. दादा, याच्यामध्ये प्रश्न असा आला होता की 15वड्यामध्ये कधीही करू शकतो का? कारण प्रत्येक वेगळ्या वेगळ्या दिवशी गेलेले लोक. नाही नाही, घरामधली जी अधिकारी सर्वात मोठी व्यक्ती असते, समजा घरामध्ये दोन, कोणाचं करायचं असं मी तुम्हाला एक सांगतो सोपं. जसं सरांनी प्रश्न विचारला, घरामध्ये वडील गेलेत, आई गेलेत, सगळे गेलेत, तर प्रत्येकाचं मग आज ह्याचं आज त्याचं तसं नाही, तसं नाही. घरामधली असलेली अधिकारी व्यक्ती म्हणजे मुलगा हा वडिलांचं श्राद्ध करू शकतो. मग वडिलांचं श्राद्ध केलं की त्याच्यामध्ये सगळे आले, वडिलांचं श्राद्ध करायला, पण वडिलांची जी तिथी असते ना त्याच तिथीला करायचं. अजून दुसरा भाग की हा दुसरा भाग जो सांगतोय हा कुठं सापडलेला नाहीये संदर्भाचा किंवा याच्यामध्ये नाहीये, पण एक आपण म्हणतो ना, शेवटी ज्ञान हे इतकं अगाध आहे की वडिलांची झाली, मग आता आईची आहे, कमकुवत झालं, आईचंही करू काय, एवढं त्याच्यात केलं तेवढं, तर तसं नाही का. वडिलांच्या वेळीच हिचं केलेलं आहे ना, एकदा दिलेलं आहे. ती श्रद्धा मनात ठेवा, जे मुख्य आहे तिथंच सगळं काम करायचं. आणि त्याच्यामध्ये एक सांगा, आई गेलेली आहे, सर्व पितृ अमावस्येला आईचं केलं जातं, मग ते आईचं जे केलं जातं ते तिच्या नवऱ्याने करायचं असतं की मुलाने करायचं असतं? नवऱ्याने करायचं. नवऱ्याने करायचं. नवरा म्हणला की नाही करू शकत, माझा फिजिकली प्रॉब्लेम आहे, काही आहे, तर शक्यतो आईचं असेल ना तर धाकट्यांनी केलेलं जास्त चांगलं असतं असं म्हणतात. प्रमाण तुम्ही जर मला विचारलं की काय प्रमाण काय तुमच्या बोलण्याला, तर प्रमाण काही नाहीये, जे ऐकलंय ते सांगतं, पण कोणीही केलं तरी चालतं. त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न आला की जर मोठा करत असेल, मग धाकट्याला वाटतं की आपल्याला पितृदोष वगैरे आहे, कारण लोक सरसकट पितृदोषवरती घसरून टाकतात, मग त्यांनी पण केलेलं चालेल? चालेल. हे शेवटी काय आहे, तुम्ही तुमच्याकडं आता दोन अजून तुमचं उत्तर अजून सोपं करून सांगतो. आता सगळी घरटी वेगळी झालेली आहे. अगोदर एकत्र कुटुंब पद्धत होती. एका घरामध्ये आई वडील, दोन भाऊ बहीण, त्यांच्या बायका, मुलं सगळं एकत्र राहायचे. आता एक भाऊ कोथरूडला राहतो, एक भाऊ कॅम्पमध्ये राहतो, मोठा भाऊही गणपती बसवतो, धाकटा भाऊही गणपती बसवतो, दोघांकडे. मग आई वडील काय करतात, एक दिवस मोठ्या भावाकडे जातात, एक दिवस धाकट्या भावाकडे. मग तिथं आपण असं म्हणतो का की हे वेगळं आहे?
म्हणजे थोडक्यात काय की आई वडील इकडेही जातात तिकडेही जातात, आणि हा मुळामध्ये कुठलंही हे नाही, ते पितरांच्या प्रती तुमचं ऋण मुक्त करण्याचा हा ही वेळ आणि काळ दिलेला आहे. तुम्ही काही देऊ शकत नाही पाणी आणि अन्नाच्या व्यतिरिक्त. तुम्ही म्हटलात तरी देऊ शकणार. कोणी जर तुम्हाला सांगितलं की 2 किलो सोनं दे किंवा अमुक कर, म्हणजे मी त्या अमुक मार्गाने तुझ्या पितरांपर्यंत पोहोचवतो, तर समजायचं हे नाहीये, खोटं आहे. तर ह्याला फक्त पाणी आणि अन्नदान. आता याच्यामध्ये आपण केलेलं ते त्यांच्यापर्यंत पोचलं का, याची कशी हा समज आहे. आपण हा समज कसा आहे की आपल्या घरामध्ये आलेली लाईट ही समोरच्या घरामध्ये असलेली लाईट ही ती वीज आणि ही वीज सारखी आहे का? म्हणजे इथनं मी जो बघतोय माझ्या घरात जो लाईट पडलाय तो पलीकडच्या घरात मध्ये पण लाईट पडलाय, म्हणजे तो प्रवाह दिसत नाही पण तो प्रवाह आहे. मग हे मानलं जातं. आणि पृथ्वी तत्व काय आहे की पृथ्वीवर आले, म्हणजे आपण तर्पण करताना ते याच्यात करून पाणी खाली का सोडायचं असतं? आपल्याला मगाशी सांगितलं की जमिनीवर जर केलं तर जास्त चांगलं का, की भूलोकात आलेले आहे, मग तिथं ते पोचू शकतं. पण इतर गोष्टीत केलं ना तर म्हणजे ताटलीत केलं तर पोचणार नाही असं नाही, पण शेवटी ते जातं कुठं? तुम्ही झाडात ओतल्यावरती ते जमिनीलाच जाऊन घ्यायचं, त्याच्यापर्यंत अन्न पोचतं. पण एवढे 100 पदार्थ केले, म्हणजे आपण काही वेळा अंत्यविधीसाठी किंवा वगैरे स्मशानात जातो तेव्हा आपण बघतो तिथं ती बाहेर जे त्या पत्रावळीवरती अक्षरशः संबंध अन्नधान्याचा राडा केलेला असतो, आणि कुत्री येऊन खातात, हे खातात, अमुक खातात, सगळीकडे घाण पसरलेली असते. तुम्ही त्यांना आवडतात म्हणून एक प्लेट भजी नाही, तुम्ही अर्ध भज दिलं तरी ते तुमचा भाव किती महत्वाचा आहे म्हणून सांगितलं. भाव किती महत्वाचा आहे. जसं आत्ताच्या कार्यामध्ये गुरुजी सांगतात की सगळं कार्य केलं तर जुन्या काळी होतं की ब्राह्मणाला काय दक्षिणा द्यावी आणि जो ज्या ठिकाणी जो कार्य करतो ते वास्तू पण त्याला द्यावी. आजच्या काळात शक्य आहे का? तर नाही शक्य. पण तो मंत्र ते गुरुजी म्हणतात, ठीक आहे 1 रुपया द्या, ब्राह्मणाला तुम्ही संपत्ती दिली, तुम्हाला ह्याच्यात द्या. ही एक प्रकारे आपल्या शास्त्रामध्ये ॲडव्हान्स तेव्हाची केलेली तत्वे, ॲडव्हान्स मुद्दाम शब्द बोलतोय. कारण जुन्या काळामध्ये ह्या गोष्टी खऱ्यापणाने केल्या जायच्या. गाईचं दान गोदान खरं व्हायचं, किंवा एखादी जागा आपण म्हणतो की ती दिली जायची. तेव्हाच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आत्ताच्या गोष्टी वेगळ्या. याच्यामध्ये एक थोडंसं आणखी विचारतो की असे पण खूप फॅमिलीज आहेत की ज्याच्यामध्ये ते जे आई वडील सासू सासरे आहेत ते नुसतं छळत आलेत, आणि नंतर त्यांच्या जी मुलं आणखीन ज्या सुना आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की ह्यांनी मला आयुष्यभर त्रास दिला, पितृदोष त्यांनी असताना दिला, आता ते गेल्यानंतर मी त्यांचं कार्य करणार नाही, हे मला सांगितलं. ही गोष्ट चूक आहे. नाही, आता हे तुम्ही जे म्हणताय ना तसं माझ्या ओळखीतच उदाहरण आहे. 2 मुली म्हणजे ख्रिश्चन आहेत, तर त्या दोघी मुलींनी आई वडिलांचं करण्यासाठी लग्न केलं नाही किंवा आई वडिलांनी होऊ दिलं नाही. कारण तुम्ही लग्न जर केलं तर आमच्याकडे कोण बघणार, हा त्यांचा हे होता की ह्याला आपण सेल्फिशनेस म्हणतो. मग भले तिथे आई वडील असो किंवा कोणी असो, की आपल्या अपत्यांचं जर सगळं व्यवस्थित करणं आई वडिलांचं कर्तव्य असतं, पण इतकी स्वार्थी पण आत्ता या जगतामध्ये माणसं बघायला मिळतात ना की मुलांचं काही होत नाही. माझं मी व्यवस्थित म्हणजे आत्ता आपण हे करू नये, पण आता एक 2-3 दिवसापूर्वी नाव घेणार नाही, प्रसिद्ध गायकांनी डिवोर्स घेतला आणि त्यांची मुलगी लहान आहे. मग आई म्हणजे वडिलांच्या आणि आईच्या एका ईर्षेपोटी आपण त्याचा विचार करत नाही, सगळ्या गोष्टी आणि समजून घेत नाही. सगळ्या गोष्टी फक्त जर सोने पैसे सुख मोबाईल किंवा वस्तू पुरवून जर प्रेम मनुष्य खरेदी करू शकत असेल तर सोपं होतं, पण तसं नाहीये. जगतामध्ये सर्व तुम्ही खरेदी करू शकता पण हे करू शकत नाहीत. आणि इथं मग आई वडिलांना तो उलटा दोष लागतो, म्हणजे कारण मुलींची किंवा मुलांची तडफडी होतेच ना, म्हणजे असं नाहीये.
वृद्धाश्रमामध्ये आपण जे बघतो की वृद्धाश्रम उभारले आज जास्त चाललेले आहेत आणि आपण एका क्षणामध्ये मुलांना नाव ठेवून मोकळं होतो. मागं मी उदाहरण सांगितलं होतं की मला आठवत नाही, टेल्कोचं तर सांगितलं होतं, पण अजून एकाचं उदाहरण मी बहुतेक सांगितलं होतं असं मला वाटतंय की मी एका अंत्यसंस्काराला गेलो होतो आणि त्यांनी त्या मुलाला हे केला होता, म्हणजे मी त्या फोन करून. म्हणजे आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, एक क्षणामध्ये आपण सगळी माणसं अशी असतो ना की समोरच्या बद्दल कमेंट्स करून पास करून मोकळं होतो की नाही हा किती वाईट नाराज माणूस आहे, पैशासाठी आई वडिलांना विचारत नाही वगैरे. पण ह्याच्यामध्ये आपण दोन्ही, म्हणून म्हटलं ना की विचार हा दोन्ही बाजूंनी करणं गरजेचं आहे. वृद्धाश्रम एवढे त्याच्यामध्ये झालं. आज आपल्या घरामध्ये असलेल्या आई बाबांना पण थोडंसं ऍडजस्ट करणं, आपण करत होतो ती डाळ ती भाजी थोडी वेगळी आहे, आता थोडी वेगळी आहे, हे काळानुरूप आपण थोडंसं मान्य स्वीकारलं पाहिजे. तुम्ही जर ते थोडंसं स्वीकारलं नाही तर मग अवघड गोष्टी होऊन असतात आणि मग ते भांडायला लागतं. पण ही एक वेगळा विषय म्हणजे दुर्दैव आहे की स्वतःच्या हाताने स्वतःचे अडचणी उत्पन्न करून घेणं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि एक कुठेही नमतं घ्यायचं नाही, हा त्याच्यामध्ये सगळ्यात भाग आहे. थोडंसं नमतं घेतलं पाहिजे. म्हणून बघा आपल्याला जो होता की वानप्रस्थाश्रम हा जो प्रकार होता, मध्ये एकांशी आजोबांशी बोलणं झालं, त्यांना म्हटलं, ते म्हटलं खरं आहे तुमचं वानप्रस्थ, आता कुठल्या वानात जाऊ? अहो म्हटलं वानप्रस्थाश्रम म्हणजे सगळ्यात मोकळं होणं. तुम्ही घरातच बसायचं आहे, तुम्ही संध्याकाळी 7ला टीव्हीच बघा, पण इतर गोष्टींमध्ये आपण जे आपलं स्वतःचं अस्तित्व सारखं दाखवायचा प्रयत्न करत असतो ना, तर तिथनं आता थोडं रिटायर व्हा. त्याला वानप्रस्थाश्रम आत्ताच्या कलयुगामध्ये आपण म्हणायला हरकत नाही. वनात जाऊन काय तुम्ही राहणार? 2 दिवस तुम्ही मुलगा किंवा घरचे 2 दिवस जर बाहेर गावी गेले तर तिसऱ्या दिवशी तुमची घरामध्ये स्वतःची मानसिक हालत खराब होते. पण वानप्रस्थाश्रम म्हणजे मनातनं तुम्ही जर बाजूला झाला तर उत्तम. पण मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या ह्या पितरांसाठी तुम्हाला तिथं उपयोगी येतात की फक्त ते पाणी दिलं आणि याच्यामध्ये मी गोदान म्हणजे गाईला खायला घातलं, मग मी मठामध्ये अन्नदान केलं, मग ह्याच्यात झालं. काही जण म्हणतात की काही गरज नाही, श्राद्ध करायची काही गरज नाहीये, तुम्ही फक्त जाऊन मठामध्ये अन्नदानाची पावती फाडा. ते इम्पॉर्टंट प्रश्न होता की तिथं जाऊन हे करा आणि आम्ही ते अन्नदान करतील ते तुमच्या पितरांपर्यंत पोहोचते. म्हणजे असं झालं, स्विगीवरती ऑर्डर दिल्यासारखं झालं. तुम्ही स्वतःच्या हाताने करा, स्वतःच्या हातात क्रिया जर झाली नाही तर त्याचं फळ मिळत नाही. तुम्ही वेगळं अन्नदान करा. तिथं पितृ पंधरवडा आहे म्हणून मठामध्ये अन्नदान करू नका. वडिलांच्या नावाने आईच्या नावाने काही होत नाही, वेळ होत नाही, ते होत नाही. मी अमेरिकेला आहे, मी लंडनला आहे, तिथे घरामध्ये स्वयंपाक तर करतो ना तुम्ही. तुम्हाला ज्या जीवाच्या मार्फत हे सगळं तुमच्या पितरांना जाणार आहे ते येणाऱ्या कावळ्याच्या पंखावर लिहिलेलं नसतं की हे बापटांचे वडील आहेत. माध्यम काय आहे हे शास्त्रांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. ते कुठलं असेल हे आपल्याला माहित असतं. म्हणून आपण माध्यम काय जे आहे ना महत्वाचा कल करून आपण कृती करणं गरजेचं आहे. थोडंसं काहीतरी करा, पण काही नाही, तिथं फक्त जायचं आणि ते द्यायचं तर तेही योग्य नाही. यांनी तुमचे पितृ पंधरवड्यातलं कार्य संपन्न होत नाही. आणि जर कोण असं म्हणत असेल तुम्हाला की आम्ही सांगतो होतं, माझा नंबर त्याच्यामध्ये आहे, त्यांनी सांगावं, 10 माणसांना बोलवा आणि सिद्ध करावं की तुम्ही तेवढं अन्नदान केल्यानंतर तुमचं म्हणजे पितृ पंधरवड्यातलं जे कर्म आहे ते तुमचं झाल्यासारखं आहे. होणार नाही, होत नाही. हे तुम्ही श्राद्ध केल्यानंतर ऍडिशनल तुम्ही हे दान करू शकता. दान म्हणजे आत्म्याची तृप्ती. अन्नदान का करायचं? आत्म्याची तृप्ती, हे महत्वाचं आहे.
गाईला खायला घालायचं, गाईला गाय जी खाते ना तेच खायला घालायचं. पनीर बटर मसाला गाईला खायला घालायचा नाही. हे मी मुद्दामून तुम्हाला वाटेल की काय म्हणजे विचित्र, पण ही रियालिटी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. माझ्या वडिलांना त्या हॉटेलमधला पनीर बटर मसाला खूप आवडायचा. बर, मग तू तिथनं आज आपण करू तो हे करू आणि गाईला खायला घालू. गाय पनीर बटर मसाला खाते का? कावळा पनीर बटर मसाला खातो का? म्हणजे सद्विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं ना की आपण जे काही करणार कर्म आहे ना ते शास्त्रीय पद्धतीने करतोय का ह्याचा विचार करायला गरजेचा आहे. मग तुम्ही दान मठामध्ये तुम्ही 1 रुपयाचं जरी ठेवलं तेवढंच पुण्य आहे, आणि 1,00,001 रुपयाची पावती फाडलं ना तरी तेवढंच योग्य आहे. पण तुमचा स्वतःचा भाव काय आहे हा महत्वाचा आहे, आणि तो मार्ग नाही. परत सांगतो, फक्त अन्नदानाला पैसे दिले तर तो मार्ग नाही, त्यांनी तुमचे पित्र मुक्त होत नाही. ही कृतीच आहे. तुम्ही बसायचं आणि त्याला हे करायचं. दादा याच्या हे खूप छान सांगितलं तुम्ही. आता सांगा की ते तर्पण आहे विधी, तुम्ही जरी हे मला आता समजलं की तर्पण विधी आहे तो तुम्ही स्वतः बसून एकट्याने केला, रोज केला तरी तुम्हाला त्याचं चांगलं फळ भेटणार. त्याच्याबरोबर एक सांगा, जेव्हा आपण अन्नदान हे म्हणतो ते 3 प्रकारे केलं जातं. एक तर आपण पैसे देतो, किंवा दुसरं की आपण धान्य शिदा देतो, आणि तिसरं की आपण काही ना काहीतरी असे घरी वस्तू बनवतो, लाडू असो, तांदूळचे कसले आपले गव्हाचे लाडू असो किंवा रव्याचे लाडू असो, आणि आपण ते मठात जाऊन देतो. ह्याच्यामधलं आणि चौथं आहे ते म्हणजे दुकानातून जाऊन पेढे आणले आणि पेढे तिकडे वाटले. व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट? आपण स्वतः केलेलं अन्न हे गाईला खायला घाला असं सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. आणि प्रत्येकाला अगदी काही जर मला असं तुम्ही म्हणा की मला स्वयंपाकच येत नाही, मी काय करू? चहा तरी करता येत, आणि चहाही येत नाही, पाणी तरी गरम करता येतं. अन्न म्हणजे तुम्ही फक्त कोरड्या पापड केलं म्हणजे ते अन्न असं होत नाही, तो पदार्थ झाला. पैसे शिधा दान देताना तुम्हाला कोणाला गरजू व्यक्तींना आणि संन्यासांना शिधा द्यावा. अन्न भुकेल्यांना द्यावं. गाडगे महाराज म्हणायचे भुकेल्यांनाच अन्न द्यावं. तुमच्याकडे 2 मित्र आले, एक नुकताच जेवून आला आणि भुकेला, आणि तुम्ही काहीतरी वडा आणला, आणि जो भुकेला आहे ना त्याला द्या. पण जो पूर्ण जेवण करून आला तर म्हणला अरे नको माझं आता फुल जेवण झालं. जर त्याला तुम्ही तो दिला म्हणजे तुम्ही काय म्हणा, अरे मित्र आहे माझा, मी एवढं चांगलं आहे देतोय, तो तृप्त आहे. तो तृप्त असताना जर तुम्ही हा साधा वड्याचं उदाहरण सांगतो कोर्स केला तर त्याचं वाईट कर्म म्हणून तुमच्या कर्मामध्ये घडणार नाही, कारण तो ऑलरेडी तृप्त आहे. म्हणून शिधा हा संन्यासांना द्यावा, साधू संन्यासांना शिधा द्यावा. आपण बघा रामदास स्वामी हे भिक्षा मागायला जायचे, भात वरण घ्यायचं नाही, शिधा घ्यायचं. त्यामुळं शिधा अशा साधू संन्यासी त्यांना द्यावा. अन्न हे भुकेलेले आहेत त्यांनाच द्यावं. पैसे जे गरजू आहेत, आणि माझं एक अगदी आमचे मी सांगितलं ना की जीवनामध्ये गुरु उत्तम लाभणं हा खूप त्याच्यानंतर त्या बाबतीत मी खूप म्हणजे मला काय जीवनामध्ये मिळालं ना तर एक अक्षरशः हे मिळालं. पैसे त्याला द्यावे ज्याला गरज आहे. आमचे डॉक्टर कायम म्हणायचे पैशाचं दान करताना मंदिरात करू नका, पैशाचं दान करताना पंतप्रधान निधीत जाऊन करा. बघा मी आपला विषय चाललाय पितृदोषाचा म्हणजे पितृपांडवाचा. तुम्हाला जर पैशाचं दान द्यायचं असेल तर पंतप्रधान निधीत करा. ते पंतप्रधान आपले मोदी साहेब आहेत का उद्या कोण होणार आहे ते महत्वाचं नाहीये. राष्ट्रासाठी करा, म्हणजे राष्ट्रासाठी लढणाऱ्या व्यक्तींना त्याचा उपयोग होतो. कारण तो एकमेव निधी असा आहे ना की जिथं तो फक्त त्या जवानांसाठी किंवा राष्ट्राच्या हितासाठी वापरला जातो. आणि ते स्वतः
स्वतः मुंजोच्या बोळामध्ये पोस्टामध्ये जाऊन 100 रुपयाचं हे करायचं, पंतप्रधान निधी करायचं. आपण म्हणतो काय 100 रुपये दानत हे खूप महत्वाचे असते. तुम्ही किती करता याला महत्वाचं नाही. आणि तुम्ही केलात मंदिरात दिलं त्यांना कुठेही त्याची गरज नसते. ज्या मंदिरांमध्ये तुम्ही वर्गण्या स्वीकारल्या जातात ना, कशासाठी पाहिजेत वर्गण्या? त्यांचे ट्रस्ट असतात, सगळ्या गोष्टी असतात. हॉस्पिटलमध्ये अशी गाठा की ज्यांना समोर आहे की त्यांना खरंच वैद्यकीय गरज आहे, तिथे ह्याला म्हणतात दान. पण तिथं जाऊन मी 1200ची पावती स्वामींच्या चरणी फाडली आणि तो प्रसाद मला मिळाला तर नाही, त्यांना गरज नाही, त्यांच्याकडे येत आहे. तुम्ही भावनात्मक होऊ नका. जिथं गरज आहे तिथं दान द्यावं. म्हणून पैशाचं दान तिथंच द्यावं की ज्याला गरज आहे आणि खरी गरज आहे. म्हणजे उगाचच याच्यामध्ये तसं नाही, खरी गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठेही स्वार्थ नसतो. मी दान दिलंय पितरांच्या, आज मी पितृ पंधरवड्यामध्ये श्राद्ध केलंय, आता माझं चांगलंच व्हायला पाहिजे, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. भगवंतांनी भगवद्गीतेत कर्मयोग सांगितलेला आहे. हे पुस्तक आपण आपल्या बरोबर कायम बरोबर स्वतःच घेऊन हिंडतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नुसतं हे दिलं, तुम्ही पाणी नाही दिलं तुमच्या पितरांना तरी कोणी काही विचारणार नाही ना, ती पित्र काही विचारणार नाही. पण मी केलं तर नाही चालणार. म्हणून दत्ताच्या आरतीत सुद्धा सांगितलं ना की मी तू पणाची हली बोल, मी तू पण बंद केलंस तर त्या परमात्म्यापर्यंत तू पोचतोस. तसं हे करताना हो का आपण फोन करून सांगतो नाही माझ्या यांचं आज हे होतं ना, मग मी अमुक मठामध्ये जाऊन तिथं हे देऊन आले, 500 तांदूळ देऊन आले, 5 हे देऊन आले. 5 सांगायची गरज काय आहे? आणि मुळात ही चर्चेचाच विषय नाही. सीधा देऊन आले, संपला विषय. काय दिलं, कशासाठी दिलं, कुठल्या कंपनीचं दिलं, अगदी लोक सांगतात. अगदी चितळ्यांकडनं आणून मी साधूक त्यांना दिलं. कशाला? म्हणजे लोकांना तुम्ही सांगता का तुम्ही किती उत्तम दिलेलं आहे? हे ह्या विषयात हे मुळात सांगायचं का की आपल्या चुका कुठे होतात ना त्यांनी सांगतोय आणि मग आपल्याला फळं का मिळत नाही त्याची. आपण नंतर मी सगळं उत्तम सर्वोत्तम केलं त्याच्यामध्ये. नवीन आज याच्यामध्ये मी वाचलं केळं आणि पेढे द्यावे, म्हणजे गुरुजींना घरी बोलवावं, दूध केळं पेढा द्यावा. म्हणजे दूध आणि केळ्यापर्यंत मान्यता आहे. पण कुठला तरी गोड, म्हणजे हातामध्ये तुम्ही गुळ द्यावा, गुळ देऊ शकतो. हे पेढ्याचं प्रोडक्शन तेव्हापासून आहे का? शास्त्र जेव्हा हे सगळं सांगितलं गेलं, हे पेढ्याचं प्रोडक्शन तेव्हापासून आहे. विचार वास्तव करणं गरजेचं आहे. काय ऍडिशन करून आलेलं आहे हे सोडा, काय शास्त्र दिलेलं आहे ते वाचा. आपल्या इथे ग्रंथ आता खूप स्वस्तात मिळायला लागलेले आहे, PDF मध्ये मिळायला लागलेले आहे. हे वाचणं गरजेचं आहे. फक्त घरी गुरुजींना बोलवायचा 11 रुपये 21 रुपये 100 काय जे असेल ते आणि हे देणं यांनी झालं, त्याच्यानंतर होत नाही गोष्टी. हे तुम्ही करा, हे त्याच्यामधला एक मार्ग सांगितला. तुम्ही काहीच नाही ना करतात तेवढं त्यांना ह्याच्यामध्ये द्या. पण त्याला देताना निदान तुम्ही एवढे तरी पैसे द्या की बाबा रे तो घरी तरी बसने किंवा रिक्षाने जाऊ शकेल. तळतळाट करून तर तुमच्या घराबाहेर पडला. हे खूप गोष्टी असतात ह्या की आपण नकळत केल्या जातो. आपल्याला सांगितलं जातं की एका ब्राह्मणाला घरी बोलवा, त्याला तुम्ही वस्त्रदान द्या, तुम्ही त्याला अमुक अमुक शिधा द्या, तुम्ही त्याला पैसे द्या, म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम जातील, तो ब्राह्मण घेऊन जाईल. अरे पण तुम्ही त्या ब्राह्मणाचा जो येणार त्याचा विचार करा. म्हणजे स्वतःच्या आपण काढायचं गाळ्यामधलं आणि दुसऱ्याच्या गाड्यात तुम्ही ह्या प्रवृत्तीने तुम्ही काही गोष्टी करू नका, हे मला तुम्हाला सांगायचं. माझे भोग हे मी भोगू दे. भगवंतानी माझ्या नशिबात जे दिलेलं आहे ना, हे भगवंतानी हे भोगाला उत्तम प्रकारे तयार आहे आणि मी भोगतो. फक्त त्याची जी ताकद आहे ना ती तू कर. आणि हे पित्र लोक, हे जे गेलेले लोक आहेत यांनी याच्यात मला मदत करावी, हे मागणं हवं. पण माझं काढून मी दुसऱ्याचं वाटोळं होऊ दे आणि माझं चांगलं होऊ दे, होणार नाही. आणि जर चुकून झालं
तर लक्षात ठेवा की पुढे जाऊन त्याला तुम्ही पाय घसरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कित्येक उदाहरणं मी पाहिजे की यांनी ऱ्हास होतो. म्हणून आपण जी कृती करतो आणि मगाशी सांगितलं होतं तिथी म्हणजे तिथी. मग मी बाहेर आहे, मग माझी त्यावेळी मीटिंग आहे, मग मी तिथं त्याच्यामध्ये आहे, ते नाही. तो दिवस ना तो लग्नाला जर तू हजर राहू शकत असशील तुझ्या, बघा बरं का सोपं गणित. एखाद्या मुलाचं लग्न ठरलं, 1 जानेवारीला लग्न आहे, जर तो किती मीटिंग काही असो तेव्हा तुला रजा मिळू शकतात, तेव्हा तुझ्या मीटिंग जाऊ शकतात, तेव्हा तुझा व्यवसाय बुडत नाही. मग त्या 1 तारखेच्या लग्नाला जर तू हजर राहू शकतोस तर तुझ्या वडिलांच्या करायच्या तिथी श्राद्धाला तुला हजर राहणं बंधनकारक आहे. तू त्याला तिथं कारण देऊ शकत नाहीस. तिथं तुम्ही कारण देता कामा नये, कारण तो एक क्षण, तीच वेळ असते की तो कॉल तुम्ही आणि तो पित्र तेव्हा जोडले गेलेले असतात. तेव्हा ती अनुमती असते की आपण आता एकमेकांना जोडू. ही शक्त्या ज्या असतात एकमेकांकडनं देवाणघेवाणाचा तो दिवस असतो. दादा आता सांगा, ह्याच्यात एक असा जनरल प्रश्न असा आहे की आपण व्यक्तीच्या देह सोडला त्या दिवशी हे तिथीप्रमाणे आपण श्राद्ध करतो. तुम्ही हे क्लॅरिटी दिली की तुम्ही ती जी ज्या महिन्यामध्ये जेव्हा ती तिथी येणार त्यावेळेला करायचं, प्लस सर्व पितृ अमावस्या किंवा अमावस्यामध्ये जे 15 ते करायचं. याच्यामध्ये आणखीन असा आहे तो की तो व्यक्तीच्या लोक कसं एक जनरल ट्रेंड असा आहे की व्यक्ती जो ज्या दिवशी गेलेला आहे त्या दिवशी जाऊन शिधा देतात किंवा असं करतात. मग आणखीन एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की लोक सांगतात की तुम्ही तो व्यक्ती गेला त्या दिवशी का करता, त्या व्यक्तीच्या जन्मतिथीच्या दिवशी करा. त्याच्याबद्दल काही सांगू शकतो? नाही, गेलेलं जी तिथी असते ना त्यालाच करायचं. आणि ह्याच्यात 2 सगळ्यात मोठे भेद सांगतो. एखादी व्यक्ती आपण असं धरून चालू की 1 जानेवारीला गेली आणि त्याची जी त्या दिवशीची तिथी असेल तर त्या तिथीला त्याचं पुढच्या वर्षी येणार, म्हणजे 1 जानेवारीलाच येईल असं नाही, तारखा बदलू शकतात, पण त्या तिथीला करायचं. आणि त्यावेळी ज्यावेळी वर्षातली त्या व्यक्तीची, मग आता तुमचा तो मागाचा जो प्रश्न आहे की आईचा वडिलांचा जे आहे, तर मग ही जी वार्षिक श्राद्ध जे असतात, आईचा आहे, वडिलांचा आहे, भावाचा आहे, बहिणीचा आहे, कोणाचंही असो, तर त्या व्यक्तीच्या तिथीलाच ती करावी. आणि तेव्हा ते जेव्हा आपण त्याला जल देतो म्हणजे तर्पण करतो तर तेव्हा इतर जणांची नावं घेतली जात नाही. जी पितृपंधरवड्यात तुम्ही सर्वांची नावं घेता, म्हणजे पितृपंधरवडा वडिलांना म्हणजे आजोबा, पणजोबा, वडील, मामा, काका, काकू, मामी सगळ्यांची नावं घेता. पण वर्षातनं जे तिथीनी श्राद्ध करता, जेव्हा ज्याच्यासाठी ते करता त्यालाच फक्त त्या नावाने तुम्हाला ते तर्पण करा. हा सगळ्यात मोठा फरक आहे. म्हणून ते 2 वेगवेगळी करायची. म्हणजे इथं तिथं होत नाही, तिथलं इथं होतं. आता काही गुरुजी काय करतात, तेव्हाही सगळे नावं घेऊन टाकतात. तसं नाही. आता एक आणखीन एक सांगा की आई वडील दोन्ही गेलेले आहेत, वडिलांच्या तिथीप्रमाणे केलं जातं. मग आई पण खूप क्लोज होती, मग आईचं पण तिथीप्रमाणे करायचं असतं की वडील गेल्यानंतर आईचं करायचं नाही, असं काय आहे? तिथीप्रमाणेच करायचं, तिथीप्रमाणेच करायचं. ह्याच्यामध्ये कुठलाही निसर्ग, एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये दोघं गेले असं धरून चालू, एकाच दिवशी दोघं गेले तर त्या एकाच दिवशी मध्ये दोघांचं ते येऊ शकतं. बाकी इतर त्याच्यामध्ये येईलच असं नाही. काही ह्याच्यामध्ये दिवस बदलतो, सकाळी वडील जातात, रात्री आई जाते, म्हणजे असं सुद्धा होतं. तर तिथ्या बदलतात, त्याच्यात हे होतं. अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा एक सांगतो की काही वेळा काय होतं की काही माणसांना मुली असतात, मुलंच नसतात. तर आता मुलीचे वडील समजा जर गेले तर त्यांचं श्राद्ध करण्याचा अधिकार जावयाला येतो. आणि आपण जसं म्हणतो की हल्ली सगळे म्हणतात की स्त्रियांना हे करण्याचा अधिकार आहे का, पण तो पहिला प्रेफरन्स आहे ना की हा अग्नितत्वाच्या अनुषंगाने पहिल्यांदा पुरुषाला आला पाहिजे. म्हणजे ते जावयानी जर केलं आणि असं आता ह्या पितृपंधरवड्यामध्ये त्यांनी वडिलांचं श्राद्ध केलं असं धरून चाला की त्याची तिथी आली, म्हणजे प्रतिपदा आली वडिलांची, आणि त्या प्रतिपदेला वडिलांचं केलं आणि तो म्हटला की मी सासऱ्यांचंही मला करायचं. तर
त्याच दिवशी जर तिथी सासऱ्यांची नसेल तर तो करू शकत नाही. अच्छा. मग तृतीयाला जर सासऱ्यांची तिथी जर तृतीयाला येत असेल तर तृतीयाने त्यांनी तेच कर्म परत करायचं सासऱ्यांसाठी. पण वडिलांच्या ह्याच्यामध्ये सासऱ्यांचं नाव घेऊन ते असं होत नाही, निदान पहिल्या वर्षी तरी 100% होत नाही. तर हा एकच पॉइंट जो आहे तो हा मी आपले कुडली शंकराचार्य जे होते विदूषकर यांच्याशी मी शेअर केलेला होता की असं जर झालं तर काय करायचं, म्हणजे वडिलांच्या ह्याच्यातच केलं तर चालतं का, तर ते तसं नाही झालं. मग ते अजून काही प्रकार आहे की भरणी श्राद्धाचे, मग तो थोडासा भाग वेगळा आहे, म्हणजे त्या श्राद्धांचं वेगळं आहे. पण ह्या पद्धतीनेच तुम्ही करा. आणि एकदा परत थोडीशी रिव्हिजन टाईप्स याच्यामध्ये सांगतो. श्राद्ध करताना प्रश्न गुरुजींना विचारा, ऑप्शन तुमचा आहे, तुमचे संबंध बिघडतात, काही करू शकतात. मी जर सर्व देते, मी जर सर्व देतो, मी जर सुचिरभूत असतो, तर येणारे गुरुजींनी केस म्हणजे जो आपण मगाशी घेरा सांगितला तो का नाही हा प्रश्न तुम्ही विचारायला हरकत नाही. आणि जर त्याचं उत्तरही तुम्ही द्यावं, आणि माझा असं एक हे आहे की हा पॉडकास्ट कुठल्या गुरुजींनी बघितला तर त्यांनी पण याचं उत्तर द्यावं की याच्यामध्ये, कारण तुम्ही म्हणत असाल की नाही हा मला रोजच्या जीवनामध्ये याचा प्रॉब्लेम होतो केस कापल्यावरती, तर तसं नाही. तुम्ही पौरोहित्य करता म्हणजे तुम्ही त्या परमात्म्याला स्वतःला सेवेसाठी मोकळं केलेलं आहे इतर गोष्टींना. मग तो भाग तुमचा पाहिजे, आणि मग ते नियम तुम्ही पाळणे पहिले गरजेचे आहे की तुम्ही स्वतः पाळताय का, सर्व गोष्टी स्वतः करताय का, यजमानांकडे गेल्यावर मोबाईल बाजूला आहे का, हे जे तर्पण विधी करताना तिन्ही तर्पण होत आहेत का, म्हणजे हे तर निश्चित सांगतो. हे केल्यानंतर आम्ही आधीपर्यंत कधी ऐकलंच नव्हतं, आता त्याच्यामध्ये काढाशास्त्राची पुस्तक तिन्ही विधी दिलेले आहेत. देवतर्पण, ऋषी तर्पण, पितृतर्पण. आणि हे करताना देवतर्पण पहिलं, ऋषी तर्पण आणि मग पितृतर्पण करा, कारण क्रम हाच आहे. यांनी सुरुवात करा. आणि 1 मिनिट लागतो असं म्हणत नाही ना मी की अर्धा तास लागतो. त्याच्यामध्ये तिघांचेही मंत्र वेगळे आहेत की ज्या गुरुजींना माहिती असतात. एक आवडीचे मंत्र तेवढा म्हणायचा, किंवा नसेल मंत्र माहिती, इज इक्वल टू गायत्री मंत्र. गायत्री मंत्र येत नसेल तर इज इक्वल टू ओम सूर्याय नमः. काहीही तुम्ही त्याच्या मदतीने म्हटलं तरी. त्यामुळं हे तुम्ही एक विचारू शकता, तिथीलाच करा. मग गुरुजी सांगतात तिथीला नाही ना, मग अहो हे काय सांगतात, आपण सर्व पितरीला करू. काही जणांचं राहून जातं, लक्षात येत नाही. मग म्हणतात आता आपण सर्व पितरीला करू. सर्व पितरीला करणं म्हणजे काही एक प्रकारची ऍडजस्टमेंट. म्हणजे सगळेजण भेटायला येणार तेव्हा त्याच्यात माझे वडील पण येणार, ही ऍडजस्टमेंट आहे. शक्यतो करू नये, शक्यतो नाही, करूच नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं ना की स्वतःचा विवाह जर असेल तर मनुष्याला सगळ्या गोष्टी सहज मिळतात. जर त्याच्यासाठी असेल तर तुम्ही हे करा. त्यामुळं आपल्या वडिलांची तिथी ही जसं आपण एखादी गोष्ट मोबाईलमध्ये मेमराईज करून ठेवतो तशी गोष्ट मेमराईज करून ठेवणं गरजेचं आहे की ती पहिली तुम्ही मेमराईज करा. आणि त्या तिथीलाच आपल्या वडिलांचं श्राद्ध तुम्ही करा. त्र्यंबकेश्वरला जाऊन केलं, त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी जाऊन विधी केले, गुरुजी तुम्हाला विचारतात केस काढणार का नाही. केस काढायचेच. ज्याचे वडील गेलेले त्यांनी केस काढायचेच. हे एक आपल्या शास्त्रात दिलेलं ऋण आहे की हा तो मार्ग आहे की ज्यानं तुम्ही ते ऋण मुक्त करू शकता. एक बट कापली तरी चालेल, चालणार नाही. तुम्हाला ती करा, नाही तर जाऊ नका. म्हणजे सरळ ऑप्शन आहे, जाऊ नका. कशा लोकांत नाटकं करायची, तिथं जायचं आणि ते बसायचं आणि ते करून आम्ही करून आलो वडिलांचं सगळं, त्याच्यात काही गरज नाही. जाऊ नका. जायचं नियम आहे. गुरुजींना सांगा की तुम्ही पण असेच पाहिजे, मी पण एकटाच पाहिजे, तुम्ही पण एकटेच पाहिजेत. आपलं जे साहित्य आहे ते मी घेऊन जातो. मगाशी साहित्यावरनं सांगायचं राहिलं, तुमचं तुम्ही साहित्य आणा.
आता हिरण्य केलं की 2 सुपाऱ्या लागतात, तर 2 सुपाऱ्या तुम्ही आणा. घरामधल्या काढ जरा ड्रॉवरमध्ये बघ आपल्या होत्या, त्या आधी कशासाठी वापरलेल्या असतील, त्या घेऊ नका. जर सुपारीमध्ये तुम्ही गणेश तत्व म्हणून तसं गणेश पूजन केलं तर तुम्ही नंतर ते पित्रासाठी वापरल्यावर चालेल का हो? 1 रुपयाची सुपारी असते आणि ती वापरून झाली ना की तुम्ही ती तुळशीमध्ये किंवा कुठं प्रवाहित करा, प्रवाहित पाण्यामध्ये सोडून द्या ना. परत करायची, धुवायची आणि परत आत ठेवून ठेवतात ते गुरुजी त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, राहू द्या. ते करून त्या पिशवी असतात बघा, त्या पिशव्यांमधनं सगळं ते काढतात. धुतलेलं आहे नाहीये काही नाही, सगळं मांडत असतं. तुमचं तुम्ही साहित्य आणा. त्यांना सांगा कुठलं साहित्य पाहिजे मला सांगा, बाजारातनं तुमचं तुम्ही आणा. इथपर्यंत. जानवं आणताना आत्ताच मी परवा कोणाला तरी म्हटलं की जानवं आणताना पुण्यातल्या प्रसिद्ध दुकानामधनं जानवं आणलं गणपती. त्यांना ते फोडल्यानंतर फोन केला, म्हटलं हे जानवं नाही, हे धागे, हा दोरा आहे. पण जानवं कशाला म्हणतात? एका धाग्यामध्ये 3 धागे असतात, म्हणजे 3 त्रिक 9 धागे आणि 9 त्रिक 27 आणि ती 27 नक्षत्र आपण परिधान करतो, हे ते गणित आहे. मग 3 धागे असेल तर कशाला घरात पुढाचा दोरा असतो तरी करा. त्याच्यासाठी मोठ्या दुकानात जाऊन 30 रुपयाचं आणि त्यांच्याकडनं आणलं म्हणून ते खरं होत नाही. तुम्ही बघा, आपल्याला सवय पाहिजे, मी आणलेली गोष्ट खरी आहे, बरोबर आहे, शास्त्रशुद्ध आहे, त्याच्या मध्ये मारलेली ब्रह्मगाठ योग्य तऱ्हेने मारलेली आहे. तुम्ही बघा जानवं कसं सोडायचं बघा. आपलं ही काय ना, ह्या इतक्या कृती आपल्या शास्त्राने सुंदर दिलेल्या आहे. जानवं आणलं ना की कुठलाही यजमान ते जर घालत असेल ना तर ते काढायची डेअरिंग करत नाही. गुंतलं तर संपलं, गुंतलं तर संपलं. पण आमचे डॉक्टर सांगायचे, वेडी माणसं असतात ना, त्यांना मेंटली त्रास असतो, ते अस्वस्थ असतात, त्यांना रोज एक जानवं द्यावं, त्यांना गुंतवावं आणि त्यांना सांगावं हे सोडत. पण जानवं जर गुंतलं तर ते सोडवायला खरंच पेशन्स लागतात. पण आणलं तुम्ही, फक्त ब्रह्मगाठ धरायची. ब्रह्मगाठ धरली तर तुमचं जानवं गुंतत नाही. इतकं सोपं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग ते आपण ह्याच्यात करतो. गुरुजी बघा, गुरुजींचं कधी गुंतत नाही का? कारण ती ज्ञान कशी जाणणार तुम्हाला न गुंतण्याची. ते म्हणतात द्या इकडे, मी आपण म्हणतो हो द्या, तुम्हीच द्या. तू कधी करणार? कृती तुम्ही करायची आहे, आपण कधी करणार? आणा जानवं, त्याच्यामध्ये बदला. ते जानवं बदलावं माणसांनी, स्वतः आणावं, आपलं तरी मंत्र म्हणावे. फक्त काही याच्या वेळी घातलं आणि नंतर कोणतीला टांगून ठेवलं तर तसं नाही होत. हे सगळं सांगायचं कारण असं की हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित पाळलं आणि केलं ना तर इतरत्र जे तुमचे जे जन्मभराचे प्रॉब्लेम असतात ना, मला अमुक होतंय, तमुक होतंय, असं आहे तसं आहे, हे काही राहणार नाही. पण जीवन इतकं सुंदर आहे. सुरुवातीपासून माणसांमध्ये बघा, आजही आपल्या त्या पिढ्यामध्ये माणसं आहेत दणकट. आता 4-4 भाकऱ्या खातात. आपण अर्धी खाल्ली की माझ्या पोटामध्ये काहीतरी गॅस धरतोय आणि होतंय. त्यांचं कसं नाही धरत, माझं कसं धरत नाही, तुमची का? आपण फक्त तुमच्या पिढीत म्हणतो आणि आपण मग तू त्याचाच वारसा आहेस, मग काय गंमत काय त्याच्यात आणि आता काय हा भेद कुठं झाला आहे बघ. आपण आपल्या आजोबाने विचारा, आजोबा आपल्या घरामध्ये श्राद्ध कसं चालायचं, काय करायचं, त्याच पद्धतीने का स्वतःचं डोकं. मला परवा म्हणजे कालची का परवाची गौरी गणपतीचं विसर्जन होतं, त्या दिवशी एका नातेवाईकांमधल्या एकांचा फोन आला की जरा एक प्रश्न विचारत. म्हणले आमच्याकडे गणपती 10 दिवसाचा असतो. म्हटलं बरं मग? तर म्हणले की नाही, मुलीला शनिवार रविवार सुट्टी मिळाली आहे तर असा आमचा प्लॅन चालला की बाहेर फिरायला जावं, तर मग या गौरीबरोबर विसर्जन करू का? आता गंमत बघा, म्हणजे गणेश हे तत्व आहे, एक तर तुम्ही म्हणजे ते मानतच नाही आपल्या मनाप्रमाणे. हा तुम्ही म्हटलं प्रश्नच कसं विचारता? 10 दिवस जर तुमचा पहिल्यापासून गणपती बसतो तर मला मुलीबरोबर फिरायला जायला मिळेल म्हणून मी अगोदर विसर्जन करते. मग जर थोडा जर गणपती म्हणलं जरा मी माझ्याकडे पण जरा थोडी वेटिंग लिस्ट आहे, मी जरा 1-2 वर्षांनी तुझ्याकडे बघतो आणि मग आपण तुझं सगळं व्यवस्थित करायचं बघू, तर चालेल का? म्हणजे कुठं आपली वैचारिकता चालू आहे? आपण कुठं पैशात मोजत चाललेलो आहे, कुठं गोष्टींमध्ये मोजत चाललेलो आहे?
तर नाही, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही शास्त्र मोडू नका, शास्त्रात दिलेले तेच करा, त्यांनीच सगळं होणार. दर्भासन 10 रुपये ते 20 रुपयाला मिळतं. दर्भासनावरतीच बसावं. नसेल मिळत तर पुण्यामधल्या लोकांना सांगतो, मंडईमध्ये मनोहर सुगंधीमध्ये किंवा खाली असलेल्या दुकानामध्ये दर्भासन मिळतं. सर्वोत्तम आसन दर्भासन. म्हणजे व्याघ्रासन, मृगासन हे आपल्या इथं आता मिळत नाही किंवा त्याची परमिशन नाही, पण त्याच्यानंतर सर्वश्रेष्ठ हे दर्भासन. किंमत नाही, फक्त 20 ते 30 रुपये. हे का सांगतोय? ऑनलाईन गेलात तर 500-600, मग जाऊ दे, मी कुठं जाऊ, तिकडं घरी येईल. नाही, तुम्ही जा, तिथं जाऊन बघा. आपल्याला घर बसल्या सगळी मागाची सवय झालेली आहे. दर्भासन बरेच जण घेतात ना, त्याला ते चारही बाजूनी ना कापडाने शिवलेलं असतं. दर्भासन कधीही चारही बाजूंनी कापडाने शिवलेलं नसावं. ते फक्त दोऱ्याने ते गुंफलेलं असावं, की ते फक्त दर्भच दिसतो, त्याला दर्भासन म्हणतात. जी तुम्हाला चौकटीमध्ये तुम्ही ते बांधतात, टोचू नये म्हणून वगैरे सगळं, हे जे येतं ना, हे याचा अर्थ ती ऊर्जा तुम्ही त्या चौकटीत बसवली याचा अर्थ होतो, जे अशास्त्रीय आहे. म्हणून दर्भासन हे साधं दर्भासनच असतं. त्याच्याशिवाय दुसरा त्याच्यामध्ये दर्भ आणि तो दोरा याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट नसते, ज्याची किंमत फक्त 20-30, आता मॅक्झिमम 50 रुपये आहे. हे तुम्ही बसा. प्रत्येकाचं दर्भासन, माझ्या घरामध्ये 3 माणसं आहेत तर 3 दर्भासन आणायचे, कॉमन ठेवायचे नाही. कारण दर्भासन हे आपल्या देहामधली ऊर्जा स्थिर करण्याचं, साधना करण्याचं सर्वोत्तम साधन म्हणजे दर्भासन. तुम्ही जी साधना करता ती त्याच्यात स्टोअर होते आणि त्याच्यावर जेव्हा तुम्ही परत बसता ना, ती स्टोअर झालेली तुमच्या देहामध्ये परत ती वरपर्यंत येते. म्हणून कोणाचं दर्भासन किंवा आपण म्हणतो ना आसन कोणाचं वापरू नये, याचं कारण हे आहे. मग हे दर्भासन आहे. गुरुजींना आसन द्या, ती 3 आणून ठेवली तर काय 30-40 रुपये एवढा आपण खर्च करतो, पण त्याच्यामध्ये तुम्ही चिठ्ठी लावून ठेवा, हे माझं नाही. आणि जर असं धरून चाला की आता एकच आहे पण मला ते वापरायचं आहे, तर ते जमिनीवर 3दा आपटायचं. म्हणजे तुम्ही 1, 2, 3 असं आपटलं तर त्याच्यात असलेली ऊर्जा रिसेट होऊन जाते, निघून जाते. मग तुम्ही वापरू शकता. जशी जपाची माळ, जपाची माळ पण शक्यतो आपली असावी. कॉमन आपण जातो की तिथली घ्यावी, आपण तिथं घेतो आणि तिथं, ह्या काही गोष्टी जे आहेत ना स्वतःच्या असलेल्या, की ह्या आपल्या देहामधल्या ऊर्जेशी, एनर्जीशी निगडीत आहे. दादा, आता मी भटवाड्यामध्ये गेलेलो, तिकडे खुंटीवरती माळा टांगलेली आहे. तुम्ही ते माळा घ्या, बसा, स्वामी समर्थांचा जप म्हणा आणि परत माळा ठेवा. आता जर तुम्ही जसं हे दरवाजा सांगितलं तसं माळ्याचं काय आहे का? हो, माळ्याचं पण आहे. माळ्याचं आपली स्वतःची माळ घेऊन द्यावी. तुम्ही नाहीये म्हणून तिथं आहे, नाही तर आता जसं सरांनी सांगितलं की तिथं टांगली तर ती घ्यावी. त्यांना विचारावं इथं नळ कुठं आहे किंवा पाणी कुठं आहे, ती धुवावी आणि मग त्याच्यावरती तुम्ही जप करावा आणि तुमचा जप झाल्यावर परत धुवावी आणि परत त्या तिथं टांगून ठेवावी. त्याचं कारण असं असतं की अगोदर ज्यांनी केलेली असती त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये स्थित झालेली असते, ती आपल्याला माहीत नसते की ती काय आहे, कशाच्या, म्हणून ते वापरू नये या गोष्टी कोणाच्या. हा एक ह्याच्यामध्ये भाग झाला. आणि दूध लागतं, म्हणजे हिरण्यक करायला की जे एक अर्ध्या तासात होतं, तर त्याला ते सातू आणि तीळ ह्या 2 गोष्टी आहेत. आणि तीळ तुम्ही एक डबा करून ठेवा, असं माझं म्हणणं आहे. त्यांना राहूचे केतूचे दोष आहेत ना, त्यांनी ते हे तर्पण रोज केलं ना, देव ऋषी आणि पितृतर्पण सगळे दोष करतात. पोटाचे विकार जण आहेत त्यांना सुद्धा ह्याचा चांगला फायदा होतो. 1 मिनिटाची कृती रोज आपण पहिल्यांदा जरा ज्या देवतेला किंवा ज्या आपल्या पित्रांना, कशाला वर्षातनं येच, पण रोज ऋणातनं त्याच्यामुळे मुक्त व्हावं की तुझ्यामुळं बाबा मी आहे. किती जरी बोललं तर तुझ्यामुळं आहे. तर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण ह्याच्यामध्ये चांगलं गरजेचं आहे. मगाशी सांगितलं दान द्यायच्या ह्याच गोष्टी आहेत. गाय जे खाते ते द्यावं. गुळ गाईला तुम्ही देऊ शकता, गुळाचा घास देऊ शकता. गाईचं जे खाद्य आहे तेच तिला द्यावं. नको ते भजी वडे तिला खायला घालू नका. उगाच त्याच्यात ते तुमच्या समाधानासाठी होतं ते देऊ नका. एखादं भुकेलेलं असेल ना त्याला खायला घाला.
की हे द्या. आणि प्रत्येक ठिकाणी निस्वार्थीपणा याच्या खाली अंडरलाईन करा. हे जे मी करते हे निस्वार्थीपणाने करते. मी श्रद्धा करते, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, मुलीचं लग्न व्हावं म्हणून करते. उपयोग होणार नाही. ज्याच्यासाठी तुम्ही, कारण तुम्ही कितीही देहामध्ये असताना मनुष्य जो माज करत असतो ना तो त्या जगात चालत नाही. भले भले आपण बघतो ओंकारेश्वराला 10व्या दिवशी ज्यांनी जो गेलेली व्यक्ती असेल तिला त्रास दिलेला असतो ना, तर ती येतात मुद्दाम की ते कावडा थोडा नाही शिवला की त्यांच्या मनामध्ये ते प्रश्न उत्पन्न व्हायला सुरुवात होतात. त्याला मी त्रास दिलेला आहे, ह्याचं असं झालेलं आहे म्हणून आता असं होणार नाही. म्हणून पहिलं लक्षात ठेवा, निस्वार्थ हा सगळ्यात पहिला पाहिजे. मला ह्याच्यापासून काही नको, जो फळ तू मला देणार ते मी आनंदाने स्वीकारणार. आपली कुठलीच आई वडील आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं म्हणत नाही. कुठलीच पित्र म्हणजे सर्व आले, एक फक्त आई वडील असं नाही. पित्र म्हणजे सर्व आले. अगदी तुमच्या घरामधलं कुत्र जरी असेल, मांजर सुद्धा असेल, ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं. पण म्हणून बऱ्याच जणांचं, आता मध्ये मागा एकाने मला विचारलं होतं कुत्र्याचं पण आम्ही त्याला पाणी देऊ का? नाही, ती योनी वेगळी आहे, ती योनी वेगळी आहे. आणि अजून एकाने विचारलं होतं की पत्रिकेमध्ये जो आपण पूर्व जन्मी असतो ना, तिथे लिहिलं होतं पूर्व योनी कुठली, उंदीर आहे, साप आहे, गज आहे. तर ते हत्ती, साप किंवा उंदीर नसतो, तर त्या वर्गातलं कोणीतरी असतं. म्हणजे सापाचा योनी केलं तर तुम्ही गांडूळ सुद्धा असू शकता किंवा ॲनाकोंडा सुद्धा असू शकता किंवा अजून कुठलं सरपटणार असू शकतं. तर ते हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर हो का मागच्या जन्मी तू सापच होतास ना, तू डंकच मारला, नावं ठेवून मोकळं. तसं नाही. म्हणून आपण ज्ञान आधी पूर्ण घ्या आणि ज्ञानाच्या अनुषंगाने त्याच्यात आपल्याला जीवन जगायचं आहे. रोज थोडं थोडं कोणाला तरी अन्न द्यावं. एक घास आपण पक्ष्यांना द्यावा, कोणी खाऊ दे. मग लोक म्हणतात की नाही ते घेऊन आम्ही ठेवला ना की ते कबूतर येऊन खातात, बाजूला बाहेर ठेवू. तर कबुतरांना हाकलायचं. तुम्ही कोणालाही काही करू शकत नाही. आपल्याला तो अधिकार नाही कोणी खावं आणि काय. आपण एकदा मोकळं केलं, रीत केलं की त्याच्यावरचा आपला अधिकार संपला. जसं आपण एखादा घास तोंडामध्ये ठेवतो, तोंडामध्ये ठेवल्यानंतर तुमचं शरीर असून तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. एकदा तो तुम्ही तोंडात ठेवला, एकदा दाताने चावला, आत गेला की तुमचा कंट्रोल संपला. मग देह जो कंट्रोल करेल आतमध्ये त्या पद्धतीने त्याचं पचन होणार. मग तसंच हे बाहेरचं बाह्य जीवन की जशी तुम्ही जे उत्तम देणार, इनपुट उत्तम दिलं, छान सुगरास खाल्लं, सिस्टम उत्तम काम करणार, उत्तमच होणार, कुठलाही त्रास होणार नाही. पण काहीतरी घाण खाल्लं, सिस्टम तिचंच काम करणार पण सिस्टम बिघडणार. सेम कृती इथं आहे. स्वार्थासाठी जर परमार्थ केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फळ येईल नाही. त्यामुळे मी 10 जणांच्या पोट्या भरल्या, 10 जणांना दिलं, 100 ब्राह्मणांना जेवायला घातलं, हे जर बोलला तर उपयोग होणार नाही. जाऊन आपलं कार्य करावं, विषय संपला. मोकळं रीत होणं यायला पाहिजे. तू डॉक्टर काय म्हणा हे सोडून द्या. पण विचार कशाला करायचा? विचार नाही करायचा. एकदा तुम्ही परमेश्वराने आई वडील जोपर्यंत समोर आहेत ना तोपर्यंत सेवा करावी. कारण ते कायम म्हणायचं की आई वडिलांनी शाबासकी कोणीही देऊ दे, मिनिस्टर देऊ दे, अगदी मोठ्या आध्यात्मिक व्यक्तीने देऊ दे, पण जी शाबासकी आई वडील देतात त्याची तुलना कशाशीही होत नाही. आणि ते जे महत्व आहे ना, हे महत्व आपल्याला इथं पाळणं गरजेचं आहे. म्हणून कायम आपण आपल्या पितरांना, त्या फक्त पितृपण रडत नाही तर रोज आपण त्यांना पहिलं स्मरण करावं. दक्षिण दिशेला बसून पितरांचं स्मरण करावं. दादा मी ना ह्या वेळेला चाफळला गेलो होतो ना तेव्हा हे पुस्तक आणलं. हे पुस्तक इतक्या सोप्या रीते त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे गरुड पुराणाची.
की एक एक टॉपिक एक एक पेज बस तसंच पाहिजे. आणि हे वाचावं, म्हणजे आता सरांनी आणलंय तर त्याच्यात मुद्दामून एकदा परत दाखवतो, बघा त्याच्यात, आणि हे वाचून त्याच्यात वाचावं. भीती काही करू नये. आपलं पित्र किंवा आपलं कर्म हेच. स्वरूपानंदांचं कायम एकच वाक्य लक्षात ठेवायचं, कर्म तैसे फळ लाभते केवळ, बस एवढंच. तुम्ही उत्तम कर्म केलं उत्तम फळ, वाईट केलं वाईट फळ. ह्याच्यामध्ये कोणीही परमात्मा सुद्धा ढवळाढवळ करू शकत नाही. तसं असतं तर प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाचा मृत्यू थांबवला असता, किंवा अभिमन्यूचा मृत्यू कृष्णानेही वाचवला असता. त्यामुळं हे लक्षात घ्या की भगवंत परमात्मा हे काळाच्या मध्ये ढवळाढवळ करत नाही. तो भाग वेगळा आहे. त्यामुळे आपण हे समजून उमजून घेऊन वागणं गरजेचं आहे. परत सांगतो, भाग संपवता पितृ पंधरवड्यामध्ये श्राद्ध हे तिथीलाच करावं. फक्त तिथी चुकून माकून, चुकून म्हटलं, चुकली तर सर्व पितृला करावं. पण जो तिथीला करतो तसंच महत्व खूप मोठं आहे. आई वडिलांचे फोटो फक्त घरात राहून फोटो हार घालून काम होत नाही. आई वडिलांनी दिलेले आदर्श, आई वडिलांनी दिलेले संस्कार, सर्वसामान्य जीवन जगताना त्याचा जर तुम्ही उपयोग करत असाल तर आई वडिलांना खरी मुक्ती आहे, अन्यथा नाही. त्यामुळे एवढं तुम्ही हे करू शकता. आणि जर ह्याच्यातनं कोणाला काही जर प्रश्न असेल तुम्ही कमेंट्समध्ये हे करतात, म्हणजे पाठवतात. पण ह्या अनुषंगाने करा. आणि सर्व पितरी अमावस्या ज्या दिवशी आहे तर काय करायचं असतं, आपण ह्या जीवन जगताना कित्येक माणसं आपल्याशी अशी निगडीत असतात की ती आपल्या संपर्कात येऊन जातात, पण आपण नंतर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. आणि तर त्या माणसांच्या, म्हणजे सर्व, जसं मगाशी म्हटलं की कुत्र्याचं नांदराचं हे करू नये, ह्या सर्व लोकांच्या मधनं सुद्धा आपल्याला मुक्त होणं गरजेचं आहे. तर सर्व पितरी अमावस्याला एक मूद छोटी भाताची, त्याच्यावरती दही, एक तुळशीचं पान, हे फक्त, आणि जर छोटंसं केळ्याचं किंवा तुम्हाला कर्दळीचं, आता कर्दळाचे पान कुठं मिळतं की नाही माहीत नाही, नसेल तर विड्याचं पान, याच्यामध्ये करून तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडा. आणि ते सोडताना सर्वांची मनापासून क्षमा मागा. अनावधानाने माझ्या हातनं जर त्रास दिला गेला असेल तर मी क्षमा मागतो. मला क्षमा कर नाही, क्षमा मागतो. क्षमा करायचा अधिकार हा समोरच्याचा असतो. दोन गोष्टी जीवनामध्ये, क्षमा कोणी करावी हे त्यांनी समोरच्याने ठरवावं, आणि आपण वाटल्यावरती कोणाकडनंही मी तुम्हाला नमस्कार करतो, मला आशीर्वाद द्या, आणि तो जर आशीर्वाद दिला गेला तर तो फलद्रूप होत नाही. आशीर्वाद तोच फलद्रूप होतो जो आपण नमस्कार केल्यानंतर समोरच्याचा हात आपोआप आपल्या मस्तकावरती, सहस्त्रावरती येतो, तो आशीर्वाद असतो. मागून घेतलेली गोष्ट साध्य होत नाही. मागून घेतलेले तुम्ही आणलेले घरी पादुका असो, अगदी स्पष्ट बोलतो. हल्ली खूप झालंय, आमच्या घरी मी यांच्या पादुका आल्या, आमच्या आल्यात का तुम्ही आणल्या नाही, आम्ही त्यांना सांगणं आणून. परमात्मा परमेश्वरांनी स्वतः यायला हवं, हे माझ्या गुरूंची शिकवण. एकांनी तेव्हा सांगितलं आमच्याकडे गगनगिरी महाराजांना घेऊन येणार तर तुम्ही दर्शनाला या. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं, ते स्वतः आले की मी सांगितलं ये दर्शनाला. फरक किती बघा, स्वतःहून येणं आणि आणणं हा फरक. मनातून येणं म्हणजे, म्हणून मनापासनं केलेली घटना, मनापासनं केलेली कृती हीच फलप्राप्त्यर्थ करून जाते, तीच आशीर्वाद देऊन जाते. मी अमुक माझ्या गुरूंची एवढ्या वर्ष सेवा करतोय म्हणून त्यांनी मला जवळ केलंच पाहिजे, फळके दिलं पाहिजे तर नाही. लगेच गजानन महाराजांची पोथी उघडायची आणि त्यांनी सोटा मारलेला लगेच आठवायचा. लोकांना दर्शनाला तर हे करावं लागलं. महाराजांच्या लक्षात आलं, उचललं काठी आणि मारलं.
त्याच्याबरोबर लक्ष झालं का, कारण तो तिथं पेढे बर्फी खायला लागायचा. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. उत्तम प्रकारे छान जीवन जगताना आपण सर्वांनी हे करा. ओम विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः पितृ पंधरवड्यात जर समजा म्हणता आला तर हे ह्या 3 शब्दांचा जप एकदाच 11 वेळा पण नाही करता आला तर, नाही केला काही फरक नाही. कधी करावा, कधीही करा. खाण्या अगोदर करू का, जेवणावरती करू का, नाही. शेवटी स्थितीचा स्वामी विष्णू आहे. कोणाला भेटवून द्यायचं, कोणाला नाही, ही स्थिती फक्त त्या तत्वाच्या अंमलाखाली आहे. म्हणून त्याचं सुद्धा ऋण आपण त्यावेळी मोकळं करणं गरजेचं. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा